आता ॲप्लिकेशनमधला पहिला पॉईंट जो होता की तुमच्याकडे जर का डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ असेल, डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ आहे तुमच्याकडे आणि त्याच्यापासून तुम्हाला टी हवरचा युनिट हायड्रोग्राफ बनवायचा आहे. सो डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ आहे म्हणजे काय, 2 तासासाठी पाऊस पडत असेल, त्या 2 तासाच्या पावसाचा तुमच्याकडे युनिट हायड्रोग्राफ आहे, पण तुम्हाला 6 तासासाठी जर का पाऊस पडला एकदम रिमझिम पाऊस, तर तेव्हा जो युनिट हायड्रोग्राफ बनणार आहे 1 सेंटीमीटर रेनफॉल एक्सेसचा, तो काय बनेल आणि कसा बनेल त्याचा तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ बनवायचा आहे. सो डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यापासून टी हवरचा युनिट हायड्रोग्राफ बनवण्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती असतात. तो डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ पासून टी हवरचा युनिट हायड्रोग्राफ बनवण्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती असतात. पहिली मेथड असते प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आणि दुसरी मेथड असते आपल्याकडे दुसरी मेथड यस करो. दुसरी मेथड काय असते, यस करो. या 2 पद्धती असतात आपल्याकडे. तो पहिली मेथड जी आहे त्याला बोलतो आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आता मी याला सांगतो, ठीक आहे. आता आपण याच्याबद्दल बघणार आहोत. सो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन जी काय आहे, जसं की ज्याप्रमाणे तुम्हाला नेहमी सतत एक क्वेश्चन विचारला जातो, कोणता सतत क्वेश्चन कोणता विचारला जातो तुम्हाला, यस करो बद्दल लिहा, यस करो बद्दल लिहा, सतत तुम्हाला हा क्वेश्चन विचारतात. त्या पद्धतीने जर का कन्सेप्च्युअल विचारायचं असेल तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन बद्दल विचारू शकतो. तो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन बद्दल जर का थिअरॉटिकल क्वेश्चन बनला तर कसा बनतो आणि काय लिहायचं त्याच्यामध्ये ते सांगतो मी. जर समजा तुमच्याकडे पहिली बात, जर तुमच्याकडे डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ आहे, सो डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ म्हणजे काय, जर डी हवरसाठी जर का पाऊस पडत असेल तर डी हवरसाठी जो पाऊस पडतोय आणि जे पाणी गोळा होतंय त्याचा रेनफॉल ॲक्सेस किती 1 सेंटीमीटरचा असेल. म्हणजे माझ्याकडे डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ जर का असेल, त्या डी हवरच्या युनिट हायड्रोग्राफचा वापर करून आपण काय करणार आहे, आपण एन डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ बनवणार आहेत. एन डी हवर म्हणजे काय बरं का, डी हवरचा म्हणजे तुमच्याकडे 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे आणि तुम्ही त्याच्यापासून 2च्या मल्टिपलमधला तो एन डी हवरचा तुम्ही युनिट हायड्रोग्राफ बनवतायत. वेअर एन इज व्हॉट, एन जो असतो तो एन काय असतो आपला, तो एन असतो आपला इंटिजर. एन काय असतो, इंटिजर. तो एन इंटिजर असतो. इंटिजर म्हणजे काय, 1 2 3 4 या पद्धतीने इंटिजर असतो तो. सो देअरफॉर मी काय बोललो तुम्हाला की डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ जर असेल आणि त्याच्यापासून एन डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ जर बनवायचा असेल तर तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वापरावी लागते. पण काळजी काय घ्यावी लागते, हा जो एन आहे हा एन काय असायला पाहिजे, हा एन इंटिजर असायला पाहिजे, 1 2 3 या पद्धतीने, तरच तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ही मेथड वापरता येते. मग आता काय करतो बरं का आपण काय करतो, समजा मला म्हणले की तुम्हाला 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ दिलेला आहे, तुम्हाला 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ दिला आहे आणि म्हणतात की 8 हवरचा युनिट हायड्रोग्राफ काढून दाखवा. मग आपण काय करतो, हा 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ जो असेल याच्या जे काही ऑर्डिनेट असतील, 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ जो समजा हा अशा पद्धतीने 2 हवरचा जो युनिट हायड्रोग्राफ आहे याचे ऑर्डिनेट जे असतील, हे ऑर्डिनेट आपण काय करतो बरं का, हे ऑर्डिनेट आपण 4-5दा ॲड करणार. म्हणजे कशा पद्धतीने बघा, हा जो काही 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ आहे याला मी काय करतो, 2 हवरचा असेल तर 2-2 तासांनी पुढे सरकवतो, म्हणजे या पद्धतीने होऊन जाईल. पुन्हा अजून 2 तासांनी पुढे सरकवतो, अजून या पद्धतीने होऊन जाईल. असं 2-2 तास पुढे सरकून मी त्याला कितीदा सरकवेल मी, मला जर का 8 तासाचा पाहिजे असेल तर एक हायड्रोग्राफ 2 3 4 असे 4 पद्धतीने त्याला मी सरकवेल पुढं. तो सरकवल्यामुळे काय होईल बरं का, या प्रत्येकाचा जो आपण सम करतो तेव्हा एक मोठा हायड्रोग्राफ बनत असतो आणि आपला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ असतो. एक मिनिट, ठीक आहे. हां, तो मोठा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आपल्याला दिसायला भेटत असतो. म्हणून पॉईंट काय सांगतोय लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन या पॉईंटबद्दल मेन्शन करायचं आहे, त्याच्यामधला पहिला पॉईंट काय लिहिला तुम्ही की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ही मेथड आपण यूज करतो. कशासाठी बरं का, जर डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ असेल त्याच्यापासून एन डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ बनवण्यासाठी तुम्ही प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ही पद्धत वापरतात. वेअर एन इज अ इंटिजर, एन काय असायला पाहिजे, इंटिजर असायला पाहिजे, बरोबर. आता दुसरी गोष्ट आपण असं करणार, वापर करतो, पण नेमकं याच्यामध्ये करतो काय, आपण नेमकं याच्यात करतो काय त्याच्याबद्दल सांगतो, ठीक आहे. तो आपण जर बघायला गेलो तर आपण याच्यामध्ये काय करतो बरं का, आपण जो युनिट हायड्रोग्राफ आपल्याला दिलेला आहे त्याला आपण काय करतो, त्या युनिट हायड्रोग्राफला आपण लॅग करत जातो. जेवढ्या तासाचा पाऊस पडलेला आहे तेवढ्या तासाने आपण त्याला लॅग करत जातो आणि लॅग करत जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लॅग करा. म्हणजे तुम्हाला 2 हवरचं जर का दिलं असेल आणि म्हणतात की 10 हवरचा डायरेक्ट रन ऑफ 10 हवरचा युनिट हायड्रोग्राफ काढून दाखवा, मग तुम्ही किती युनिट हायड्रोग्राफ भेटेल तुम्हाला, 2 4 6 8 10, म्हणजे तुम्हाला 5 हायड्रोग्राफ भेटतील. मग कशा पद्धतीने करणार बरं का तुम्ही, हा 2 साठी होता पहिले 2 तासा, मग काय करायचं बरं का, हा 2 तासाच्या पावसासाठी असा होता. आता तुम्ही काय करणार, याला खाली ओढणार, मी सांगतो बघा. समजा मला 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ दिला होता, हा 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे या पद्धतीने, ठीक आहे, या पद्धतीने, आणि मला म्हणतात की 8 तासाचा युनिट हायड्रोग्राफ काढून दाखवा. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मी वापरेल का, कारण की 2च्या पाड्यामधला पुढचा जर का असेल तर त्याला हे करण्यासाठी आपण ही पद्धत वापरतो. बरं, मग हा 2 तासाचा होता. आता मी काय करणार बरं का, हा 2 तासाचा होता तर मी याला खाली ओढा, पेन चेंज करत राहतो, याला खाली ओढला,
हा 2 तास इथपर्यंत झाले. तो हा जो आहे ना हा 2 तास झाले. आता इथून मी पुढचा हायड्रोग्राफ जसा तसा उचलून कॉपी पेस्ट करून पुढे सरकवून देतो. ठीक आहे, हा पुढे गेला. तर हा दुसरा जो युनिट हायड्रोग्राफ आला, याचा पण रेनफॉल ॲक्सिस किती, युनिट हायड्रोग्राफ म्हणतोय ना, त्याचा पण रेनफॉल ॲक्सिस किती असेल 1 सेंटीमीटर आणि त्याचा ड्युरेशन पण किती असेल 2 तासाचा. तर याच्या पुढे मी कंटिन्यूअसली काय केलं बरं का, कंटिन्यूअस मी याच्या पुढे काय केलं, 2 तासाचा पाऊस पाडला जो की 1 सेंटीमीटर रेनफॉल ॲक्सिसचा होता. ठीक आहे, हा दुसरा बनला. पुन्हा मी याला खाली उतरवतो, खाली उतरवल्यानंतर आपण पुन्हा इथून काय करणार बरं का, इथून पुन्हा कॉपी पेस्ट करायचा आणि पुढे याला न्यायचा. ठीक आहे, पुढे न्यायचा. कितवा झाला बरं का, हा तिसरा हायड्रोग्राफ झाला. याचा पण काय ड्युरेशन सेम असणार आहे आणि रेनफॉल ॲक्सिस 1 सेंटीमीटर असणार आहे. तर हा 2 तास झाला. ठीक आहे, पुन्हा याला खाली उतरवा आणि पुन्हा इथून हायड्रोग्राफ सुरू करा. या पद्धतीने आपण करणार आहे. ठीक आहे, तो आता हा पुन्हा काय असणार आहे बरं का, हा 2 तासाचा असणार आहे. किती झाले ते 1 2 3 4, ते डबडे पण वरचे पण किती 2 4 असायला पाहिजे. तर 2 2 2 2 हे झाले 8 तास. मग 8 तासाचं मी काय केले बरं का, 8 तासासाठी मी युनिट हायड्रोग्राफ एकत्र करून टाकलेत. तर आता जेव्हा हे कॉर्डिनेट, हे जे ऑर्डिनेट असतात, या सगळ्या ऑर्डिनेटची जर का तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला अशा पद्धतीने काय भेटेल बरं का, हा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ भेटेल. काय भेटेल, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ भेटेल. लक्षात येते का तुम्हाला. तर तुम्ही काय करता, जे सगळे ऑर्डिनेट येतात मी टेबलच्या फॉर्ममध्ये दाखवतो. तर हा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ मला भेटून गेला. हा कितीचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आहे, हा 8 तासाचा. तो 8 हवरचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ हा जो भेटेल ना, कलर चेंज करतो मी, लाल कलर घेतला, हा लाल कलर घेतला. तर हा जो लाल कलर घेतलेला आहे, हा कर्व कोणता आला बरं का, आता हा आला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ ऑफ 8 हवर. तो 8 हवरचा आहे ना, मग मी ते डबडा दाखवतो हा पूर्ण असा आणि ते मेन्शन करतो हा 8 तास आहे. अजूम करून चाला, हा 8 तास आहे. आणि त्याचा रेनफॉल ॲक्सिस किती असेल बरं का, हा जो डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ मी काढलेला आहे आता, हा 8 तासाचा पावसासाठी दाखवतोय. पण याची रेनफॉल ॲक्सिस किती असेल कोण सांगेल मला. हा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आहे. तर डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफची रेनफॉल ॲक्सिस 1 सेंटीमीटरची असते असं नाही आहे. तर तुम्ही मला सांगा की याचा रेनफॉल ॲक्सिस किती असेल बरं रे. हा पहिल्याचा रेनफॉल ॲक्सिस किती होता, 1 सेंटीमीटर. दुसऱ्याचा किती, 1 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. याचा अर्थ हा 4 सेंटीमीटरचा रेनफॉल ॲक्सिस आहे. म्हणजे हा लाल कलरचा जो मी डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ मिळवला, हा 8 तासाचा आहे आणि रेनफॉल ॲक्सिस 4 सेंटीमीटरचा आहे. असा हा हायड्रोग्राफ बनवून गेलेला आहे. आलं लक्षामध्ये, असा हा हायड्रोग्राफ इथं बनलेला आहे. कोण याला येतं, ठीक आहे ना. असा हायड्रोग्राफ बनवला मी. तो हा हायड्रोग्राफ आपण या पद्धतीने बनवला रे. जाऊ नका रे, आता जाणं येणं करू नका, व्यवस्थित लक्ष द्या. तर मी काय केलं होता, 2 तासाचा जो तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ दिला होता 1 सेंटीमीटर, हा 2 याचा अशा पद्धतीने हा युनिट हायड्रोग्राफ होता. आणि मी काय केला, 8 तासाचा काढून टाकला. मग हा पुढचा आला 2, हा पुढचा आला 2. तर मी लॅग करत चाललोय. तो लॅग कसा पद्धतीने, इथून सुरुवात केली पुन्हा असा आला खाली, इथून सुरुवात केला असा आला खाली, इथून सुरुवात केला असा आला खाली. ते 4 युनिट हायड्रोग्राफ जे तुमच्या समोर होते, 4 युनिट हायड्रोग्राफ 2-2 तासावाले, या सगळ्यांना मी काय केलं बरं का, लॅग करत 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 गेलो. आणि यांचा जो भेटेल सगळ्यांचे ॲडिशन करून हा आपल्याला काय भेटतो, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ भेटतो. पण हा किती टायमिंगचा असतो बरं का, हा असतो 8 तासाचा. आणि रेनफॉल ॲक्सिस किती असेल याची 4 सेंटी, का, कारण की पहिल्याचा 1 सेंटीमीटर, दुसऱ्याचा 1 सेंटीमीटर, असे 4 होते म्हणून या 4 इंचे 4 सेंटीमीटर रेनफॉल ॲक्सिस. बोला इथपर्यंत कळाला का, रिपीट करून सांगू, इथपर्यंत कळाला का रे, इथपर्यंत कळाला का, सांगा पटकन. कल्पेश, गायत्री, सागर, डिंपल, कळाला का, नवीन सांगू. हां, आता गंमत बघा. गंमत काय आहे, तुम्हाला मी इथं काढून दाखवलं. आता हा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफी, पण आपल्याला प्रश्न काय विचारतात ते, की तुम्हाला 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ दिलेला आहे, तुम्ही 8 तासाचा युनिट हायड्रोग्राफ काढून दाखवा. पण तुम्ही ही जी डायग्राम काढली, समजा जी लाल कलरने दाखवतोय, ही डायग्राम कशाची होती, ही जी होती ही डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आहे. ही युनिट हायड्रोग्राफ आहे का, नाही. तर तुम्ही मला सांगा, या डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ पासून आपण युनिट हायड्रोग्राफ बनवण्यासाठी काय करतो, कोण सांगेल आता. हा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ जो आता मी बनवला आहे, याच्यापासून मला युनिट हायड्रोग्राफ जर बनवायचं असेल तर मी काय करतो रे, काय करावं लागेल. युनिट हायड्रोग्राफची जर का ऑर्डिनेट काढायचे असतील तर तुम्ही काय करता, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ जे आहेत त्यांच्या ऑर्डिनेटला डिवाइड बाय काय करतात, इफेक्टिव्ह रेनफॉल करतात. इफेक्टिव्ह रेनफॉल कोणता, जो की 4 सेंटीमीटर आहे आता, तर डिवाइड बाय 4 करावं लागेल. तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला या पद्धतीमध्ये पेन चेंज करा, तो पेन चेंज करतो, समजा पिवळा कलर घेतो, हा तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ भेटेल. हा युनिट हायड्रोग्राफ कोणाचा असेल, हा जो पिवळ्या कलरने काढला आहे मी, हा युनिट हायड्रोग्राफ 8 हवरचा असेल. तर ही असते प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनची थेरी जर का तुम्हाला विचारली तर या पद्धतीने तुम्हाला सांगता यायला पाहिजे. मग आता हा पिवळ्या कलरचा जो बनलेला आहे तो हायड्रोग्राफ आहे, युनिट हायड्रोग्राफ आहे, पण कोणत्या टायमिंगसाठी बरं का, तर तो आहे 8 हवरचा युनिट हायड्रोग्राफ आहे. मग मला सांगा, हा 8 हवरचा युनिट हायड्रोग्राफ असेल, याची रेनफॉल ॲक्सिस किती असेल बरं, या पिवळ्या कलरचा. या पिवळ्या कलरसाठी जर का मी डब्बा काढायला गेलो, समजा इथं काढतो, तर याचा डब्यामध्ये इथं समजा 8 आहे, तर या ठिकाणी काय असेल रे, उभ्या ठिकाणी
या 8 तासाच्या पावसासाठी रेनफॉल एक्सेस किती असेल? हा युनिट हायड्रोग्राफ आहे त्याची रेनफॉल एक्सेस किती असेल? 1 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. या पद्धतीने तुम्हाला हे जमायला पाहिजे. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन या पद्धतीने आपण वापरतो. आता कन्सेप्च्युअल जर का प्रश्न विचारायला गेला तर पेपर कसा बनवतात बघा कन्सेप्च्युअली. तुम्ही जर बघायला गेला डायग्राम मी नवीन काढतो, एकदा व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे हा पॉईंट आपला संपला आता. तो हा समजा असं लॅग करत गेलो, तो हे लॅग, हा लॅग केला, हा लॅग केला, चारदा लॅग केला मी, चारदा लॅग केला. याचा अर्थ चारदा जर लॅग केला तर आपण याच्यापासून जो युनिट हायड्रोग्राफ बनवला आहे तो तुम्हाला असा काहीतरी दिसत होता, असा काहीतरी दिसत होता. प्रश्न काय विचारतात माहिती आहे का? तुम्हाला म्हणतात ते की जो 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला दिला आहे आम्ही, 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ म्हणजे कोणता? समजा हा पहिलावाला जो होता ना, हा 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ आहे. याचा बेस पिरियड जो आहे ना, त्याचा बेस पिरियड त्यांनी दिलेला आहे, समजा याचा बेस पिरियड त्यांनी दिलेला आहे 15 तास. किती दिला आहे? 15 तास. सो 15 आवर. जो 2 हवरचा जो युनिट हायड्रोग्राफ आहे, 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफचा अर्थ काय झाला? हा जो इथला डब्बा आहे ना, हा डब्बा, हा 2 तास, म्हणजे 2 तासासाठी पाऊस पडतो. त्याचा युनिट हायड्रोग्राफ हा पहिलावाला लाल कलर आहे. तर 15 तासापर्यंत नदीमध्ये पाणी दिसायला भेटत असतं. 2 तासासाठी जर का पाऊस पडला तर 15 तासासाठी नदीमध्ये पाणी राहणार आहे, म्हणून मी हे तुम्हाला दाखवले. आता प्रश्न काय विचारतात ते की 2 हवरचा जो युनिट हायड्रोग्राफ आहे त्याचा बेस पिरियड 15 तास आहे. 2 तासाचा जो युनिट हायड्रोग्राफ आहे त्याचा बेस पिरियड किती आहे? 15 तास आहे. तर 8 तासाचा जो युनिट हायड्रोग्राफ तुम्ही काढला, हा लाल कलरनं, कलर बदलवा, पिंक कलर घ्या. तो समजा हा जो पिंक कलरचा तुम्ही 8 तासाचा युनिट हायड्रोग्राफ काढला, याचा बेस पिरियड किती येईल? याचा बेस पिरियड किती येईल? कोण सांगेल बरं? काही आयडिया आहे का तुम्हाला याच्याबद्दल? हा जो काही 8 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आपण बनवला, याचा बेस पिरियड किती येईल? मग तो कसा काढतात बघा आता. तो कसा काढतात बघा. तर तो कसा काढतात त्यासाठी प्रियन घेतला मी ग्रीन कलर. आता बघा, तो हा जो डब्बा होता इथून तिथपर्यंत जी लॅग केले मी, हा इथून तिथपर्यंत अंतर किती असेल बरं? याला मी डी बोलतोय ना, याला मी डी बोलला, हा डी. नंतर पुढं अजून इथं एक डब्बा होता पुढचा आपला, आणि इथून आपण सुरुवात केली होती पुढच्या याची, ठीक आहे ना. तिकडं जरा लांब झालं ते, असं समजून घ्या आपण, असा इथून मी त्याला सुरुवात केली होती. तर हा जो काही असेल आपला, हा जो असेल, हा समजा हा डी असेल, पुन्हा हा डी असेल. तो हा अशा पद्धतीने याला सुरू केला होता, अशा पद्धतीने याला मी सुरू केला होता इथून, ठीक आहे. तो हवाला पॉईंट झाला. आता तिसरा कुठून? हा तिसरा जो काही आहे, तिसरा इथून सुरू करतोय मी, समजा तिसरा जो आहे ना इथून सुरू करतोय. तर ग्रीन कलरकडे ऑब्झर्व करा तुम्ही आता. तर हा डब्बा जो काही आहे, हा डब्बा इथपर्यंत आला या पद्धतीने, आणि हा पुढचा डब्बा जो आहे या पद्धतीने असं काहीतरी असेल. तो गंमत बघा. हा डी झाला, हा डी झाला, नंतर हा इथून तर इथपर्यंत हे जे अंतर आहे हा डी आहे. आता पुढे कोणत्याही पण प्रकारची लॅगिंग होत नाही. तर इथून तिथपर्यंत अंतर जे असेल हा आपला टी बी असेल. हे नवीन काढावं लागेल, आकृती आपली जरा चुकून गेली, ठीक आहे. तर हा याचा डाला, हा डब्बा, याचा पुढचा डब्बा इथं जाईल, इथूनही सुरुवात होईल, इथूनही सुरुवात होईल. बघा आता हा जाईल इथून इथपर्यंत, हा जाईल इथून इथपर्यंत, 3 झाले. आणि नंतर समजा हा डब्बा इथून काढतो, हा खाली उतरवला, हा जाईल इथून इथपर्यंत, अशा पद्धतीने मी करतोय. तर आता गंमत बघा, इथपर्यंत हा जो आहे हा डी आहे, इथपर्यंत हा जो आहे आपण डी आहे, इथपर्यंत हा जो आहे आपण डी आहे, आणि इथून मी सुरुवात केली याची, इथून अशी सुरुवात केलेली आहे. तर आता संपले, हे 4च होते. मग हे जर संपले तर इथून ते इथपर्यंत एंडपर्यंत किती अंतर असेल? हे असेल टी बी. टी बी म्हणजे काय? जो तुम्हाला छोटा युनिट हायड्रोग्राफ दिला होता ना मी पहिलावाला, तोच येतो. कॉपी पेस्ट करत गेले तुम्ही. तर तुम्हाला लक्षामध्ये काय येतंय की 8 तासाचा जर का युनिट हायड्रोग्राफ आपण बनवला आणि त्याचा बेस पिरियड जर आपण काढायला गेलो ना, त्याचा बेस पिरियड किती येईल? तो डी प्लस डी राईट प्लस टी बी एवढा येईल, एवढा येईल. म्हणजे जर तुम्हाला 8 तासाचा जर का काढायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने काढतात लक्षात घ्या. तुम्हाला दिलंय त्यांनी 2 तासावाला, तर 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ दिला आहे आणि 8 तासाच्या युनिट हायड्रोग्राफचा बेस पिरियड काढायला लावतात. मग तुम्ही कसं काढतात? त्यासाठी फॉर्म्युला काय असणार? n-1 इंटू डी, n-1 इंटू डी. डी म्हणजे काय बरं का? डी म्हणजे किती तासासाठी पाऊस पडतोय, प्लस टी बी. हा वाला फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला, मग तो त्याचा बेस पिरियड पण काढता येतो. मग आता कसं काढता येईल बरं का? गंमत बघा. मला काय म्हणतात ते? मला म्हणतात की 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला दिलेला आहे, 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ दिलेला आहे, त्याचा बेस पिरियड आहे 15 तास. त्याचा बेस पिरियड किती? 15 तास. तर 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला दिलेला आहे, त्याचा बेस पिरियड किती आहे? 15 तास. त्याचा बेस पिरियड किती आहे? 15 तास. आणि तुम्हाला म्हणतात काय बरं का आता? 8 हवरचा जो युनिट हायड्रोग्राफ आहे त्याचा बेस पिरियड किती असेल? प्रश्न कळाला का? 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ जो आहे, 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ कोणता? लाल कलर घेतला. 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ कोणता? पहिलावाला, फक्त एवढा खाता, ठीक आहे. या 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ जो आहे ना, त्या 2 हवरच्या युनिट हायड्रोग्राफचा बेस पिरियड किती दिले त्यांनी? 15 दिलेले, 15 दिलेत. म्हणतात की 8 तासाचा जो युनिट हायड्रोग्राफ बनेल ना, त्याचा बेस पिरियड किती येईल? प्रश्न कळाला का? प्रश्न कळाला? आणि 8 तासावाला कसं बनेल? हा आहे आपला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ, आणि याचा जर का समजा आपण युनिट हायड्रोग्राफ बनवायला गेलो, या डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ, तर असं बनेल. तो हा ब्ल्यू कलरचा जो आहे ना, हा ब्ल्यू कलरचा 8 तासावाला युनिट हायड्रोग्राफ आहे. हा 8 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे. मग याचा बेस पिरियड जर काढायचा असेल तर कसं काढणार तुम्ही? आता लक्षात घ्या. एन किती असेल? युनिट हायड्रोग्राफ आहे 2,
हा युनिट हायड्रोग्राफ दिला आहे 2चा, तुम्हाला पोच आहे 8पर्यंत. 8पर्यंत जर पोचायचं असेल तर तुम्हाला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. याचा अर्थ युनिट हायड्रोग्राफ किती दे 1 2 3 4. तो एन म्हणजे नंबर ऑफ युनिट हायड्रोग्राफ, तुम्ही किती घेतलेत 4. तो एन म्हणजे नंबर ऑफ युनिट हायड्रोग्राफ 4 - 1 इंटू डी. डी म्हणजे काय बरं का, डी म्हणजे ड्युरेशन. तो ड्युरेशन कोणता आहे, ड्युरेशन कोणता आहे बघा, हा डी दिला इथं, हा डी. हा ड्युरेशन कोणता बरं का, जो तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ दिले ना 2 अवरचा युनिट हायड्रोग्राफ, तो 2 अवरचा युनिट हायड्रोग्राफ आहे ना, त्याचा डी घ्यायचा आहे. डी म्हणजे किती तासासाठी पाणी पडतंय. तर डी किती आहे बरं का या केसमध्ये 2. डी किती या केसमध्ये 2 प्लस टी बी किती आहे बरं का, तर 2 तासाचा जो तुम्ही युनिट हायड्रोग्राफ घेतलेला आहे त्याचा बेस पिरियड किती आहे, त्याचा बेस पिरियड आहे 15. मग मला तुम्ही आन्सर सांगा की 8 तासाचा युनिट हायड्रोग्राफ जो आहे त्याचा बेस पिरियड किती. तर हे 4 मधून 1 गेले 3, 3 दुने 6, 6 आणि हे 15, 6 आणि 15 किती झाले 21. कळालं का रे, कळालं काय केलं मी त्या नवीन सांगू का रे सागर, कळालं का सांगा पटकन, नवीन सांगू का. हॅलो कळतंय का रे गायत्री, आवाज येतोय का माझा. तो हे झाला आपला आता कशाबद्दल सांगितलंय तुम्हाला मी, दिस इज अबाउट दी व्हॉट, हा झाला सुपरपोजिशन. मग आता तुम्हाला सुपरपोजिशन वापरता येईल ना, मग कसं पण उदाहरण देऊन द्या. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वापरून तुम्हाला जर 2 तासाचा दिला असेल तर 2च्या पटींमधला 2च्या पाड्यामधला कोणता पण युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला काढता येईल. 2च्या पटींमधला कोणता पण युनिट हायड्रोग्राफ काढता येईल. मग 4 मार्काचा जर का क्वेश्चन विचारायचा असेल याच्यावरती प्रॉब्लेम, तर तो 4 मार्काचा प्रॉब्लेम साधा प्रॉब्लेम पडतोय ना, तो विचारू शकतो. मग कसा सोडवावा या प्रॉब्लेमला, त्यासाठी मी एक साधं उदाहरण घेतो. आता जास्त लेंथी नको असायला पाहिजे, साधं उदाहरण घेतो जे की 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह होईल. किंवा समजा हा प्रश्न आला याच्यामध्ये थेरोटिकल कसं सॉल्व्ह करणार, सिंपल आहे थेरोटिकल सॉल्व्ह करणं पण. तर आता त्यासाठी उदाहरण घेतो बघा. तो पहिल्या खात्यामध्ये तुम्ही पण तयार करा तो खाता, एकदा तुम्हाला वाचून तर क्लिअर होऊन जाईल. टाईम लिहितोय मी हवरमध्ये, तो पहिल्या याच्यामध्ये टाईम आहे हवरमध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये आहे 2 हवरचा जो युनिट हायड्रोग्राफ आहे, 2 हवर युनिट हायड्रोग्राफ. त्या 2 हवरच्या युनिट हायड्रोग्राफचं तुम्हाला मीटर क्यूब पर बघा त्याचे ऑर्डिनेट दिले. 2 हवर युनिट हायड्रोग्राफचे काय दिले तुम्हाला, ऑर्डिनेट दिलेत. ठीक आहे, हे दुसरा कॉलम झाला. तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला काय म्हणते बरं का, आता तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला लॅग करायचं. आता कुठपर्यंत लॅग करायचं सांगतो. तर गमत बघा, तो हे झालंच. तो तुम्हाला डाटा एवढा गिवन असतो परीक्षेमध्ये. तर तुम्हाला काय म्हणतात बरं का, की टाईम दिलेला आहे आणि 2 हवर युनिट हायड्रोग्राफचे तुम्हाला काय दिले, त्याने 2 हवर युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट दिलेत. सो जसं की 2, ठीक आहे, 2 0 2 4 6 8 आणि 10, 8 आणि 10. ठीक आहे, तर 0 जे काय आहे, 0 टाईम जेव्हा होता तेव्हा डिस्चार्ज किती आहे, 0 आहे. 2 जेव्हा टाईम होता हवरमध्ये तेव्हा जो काही आहे इथे पण 2च आहे. 4 जेव्हा होता तेव्हा 4च आहे. 6 जेव्हा होता तेव्हा 8 आहे. 8 जेव्हा होता तेव्हा 6 आहे आणि 10 जेव्हा होता तेव्हा 0 आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय दिलेलं बरं का, युनिट हायड्रोग्राफ दिलं आहे. तर 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला दिलेला आहे. 2 अवरचा युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणतात काय तुम्हाला म्हणतात की तुम्ही काय करा, तुम्ही फाइंड आउट करा 6 अवरचा युनिट हायड्रोग्राफ. कितीचा काढायला लावतायत, 6 अवरचा युनिट हायड्रोग्राफ काढायला लावतायत. कसं काढता येईल बरं का, आता लक्ष द्या. हा 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष बरं द्या. हा 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे. हा 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ आहे तुमच्याकडं. म्हणजे 2 तास जेव्हा पाऊस पडतो ना, त्या 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ तुमच्याकडे आहे. 2 तासाचा पाऊस पडतो. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही लॅगिंग कसं करतात बरं का, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन जर का वापरायची असेल तर तुम्हाला 2 तासाचं दिलेलं आहे, 6 तासाचा काढायला म्हणलंय ना, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन तुम्हाला वापरता येईल. मग तुम्ही काय करणार आता, तुम्ही काय करणार त्याला 2 तासांनी पुढे सरकवणार. किती तासांनी त्याला 2 तासांनी पुढे सरकवणार. तर तुम्ही त्याला 2 तासांनी पुढे सरकवणार, राईट. तर 2 तासांनी जर का तुम्ही पुढे सरकवलं तर तुम्हाला 4 तासाचा युनिट हायड्रोग्राफचं हे भेटेल, ऑर्डिनेट भेटेल. तुम्ही पुन्हा जर का समजा त्याला अजून 2 तासांनी पुढे सरकवलं तर तुम्हाला 6 तासाचं भेटेल. म्हणजे काय गमत बघा आता. तर मी कॉलम बनवतो, असं इथं कॉलम बनवतो. या कॉलममध्ये लिहितो मी 2 हवर युनिट हायड्रोग्राफ जो आहे ना, 2 हवर UH 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय इथं लिहितो खाली, लॅग बाय 2 हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 2 हवर. म्हणजे 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ जो आहे तो तुम्ही काय केला, तर थोडा पुढे सरकून दिला. म्हणजे हा जो काही युनिट हायड्रोग्राफ बनत होता, हा कसा बनत होता, हा बनत होता या पद्धतीने, असा बनत होता. पण तुम्ही काय केलं, हा ड्युरेशन 2 तासाचा होता ना, तुम्ही काय केलं त्याला इथं सरकवलं आणि इथून पुन्हा जसं कॉपी पेस्ट करून दिला. मग 2 तासांनी जर का तुम्हाला पुढे सरकवायचं असतील, हा 0 तास, हा 2 तास, मग तुम्हाला काय करावं लागेल, इथून लिहावं लागेल 0 2 4 बरोबर का, 8 नंतर 6 नंतर 6 नंतर त्याच्या खालीचे की ना अजून तुम्हाला असे कॉलम रिकामे ठेवावे लागतात खाली, ठीक आहे ना, रिकामे ठेवावे लागतील. 6च्या नंतर किती बरं का, 6च्या नंतर खाली इथे 0 करतो, इथे किती आहे 0. या पद्धतीने तो लॅग झाला. तर मला सांगा तुम्ही आता 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ जर तुम्ही 2 तासांनी लॅग केला तर 2 हवरने लॅग झाला. पहिले एक होता युनिट हायड्रोग्राफ,
हा वाला जसा तसा अजून मी याला लॅग करून टाकला. ठीक आहे. मग तुम्हाला कितीचा भेटेल बरं का आता? तुम्हाला 2 झालेत ना, 2 हायड्रोग्राफ झाले. आपल्याला 6चं पाहिजेत ना, म्हणजे कम से कम 3 हायड्रोग्राफ पाहिजे. अजून मी लॅग करतो. सो 2 हॉवरचा युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 4 हॉवर. इथं 2 हॉवरनी लॅग केला, आता 4 हॉवरनी लॅग करा. म्हणजे काय होईल बरं का? हा इथं काहीच राहणार नाही, इथं काहीच राहणार नाही. इथं येईल 0, इथं येईल 0, इथं येईल 2, इथं येईल 4, इथं येईल 8, इथं येईल 8, बरोबर का? याच्या खाली येईल 6 आणि याच्या खाली येईल 0. याच्या खाली बॉटमला काय असेल? 0. तिथं बॉटम खाली असेल 0. या पद्धतीने आले. मग मला सांगा, हा युनिट हायड्रोग्राफ ऑलरेडी दिला होता त्यांनी. मी 2 तासांनी पुढे सरकवला, अजून मी 2 तासांनी पुढे सरकवला, म्हणजे 6 तासापर्यंत गेलो ना मी. हा 2 तास, हा 2 तास, हा 2 तास. 6 तासाचं आपण युनिट हायड्रोग्राफ एकावरती एक ठेवून दिलेत, म्हणजे या पद्धतीने ठेवून दिलेत. आता 6 तासाची युनिट हायड्रोग्राफ यांचे कोऑर्डिनेटिंगची जर का तुम्ही सम केली ना, या सगळ्यांची जर का तुम्ही तिघांची जर का सम केली, तर तुम्हाला काय भेटतो? तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट भेटतील. 6 तासाचा जो डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आहे त्याचे ऑर्डिनेट तुम्हाला भेटतील. मग बघा, हा 2 हॉवरचा होता, लॅग बाय 2 हॉवर, लॅग बाय 4 हॉवर, राईट का? 1 2 3 म्हणजे 6 तास झाले. मग तुम्ही काय करतात बरं का? तुम्ही लिहितात डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट. ठीक आहे. डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ ऑर्डिनेट या सगळ्यांची सम करणार. हा इकडे येईल 0. ठीक आहे ना. इथं किती येईल? 2. इथे किती येईल? 6. या पद्धतीने तुम्ही करणार. 6 किती झालेत? 8 आणि 4 12 आणि 2 14. या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट भेटतील. पण मला सांगा, तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ पाहिजे का? नाही, तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ पाहिजे. मग याच्यापुढे तुम्ही काय करणार? युनिट हायड्रोग्राफ ऑफ 6 हॉवर, युनिट हायड्रोग्राफ ऑफ 6 हॉवर, याच्या पुढं युनिट हायड्रोग्राफ ऑफ 6 हॉवर असं करणार. आणि काय करावं लागतं बरं का तुम्हाला? युनिट हायड्रोग्राफ ऑफ 6 हॉवर काढण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ जो आहे त्या डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफला डिवाइड कशाने करावं लागतं? इफेक्टिव्ह रेनफॉलनं. मग मला सांगा, या डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे जे ऑर्डिनेट आहेत त्याच्या ऑर्डिनेटला कितीने डिवाइड करावं लागेल? कोण सांगेल? कितीने डिवाइड? तर तुम्हाला जर का 6 तासाचं युनिट हायड्रोग्राफ पाहिजे असेल, 6 तासाचं युनिट हायड्रोग्राफ जर तुम्हाला पाहिजे असेल, तर 6 तासाचा जो डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आहे, 6 तासाचा जो डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आहे त्याला कितीने डिवाइड करावं लागेल रे? हे बघा, हा 1 होता, हा 2 युनिट हायड्रोग्राफ, हा 3 युनिट हायड्रोग्राफ. 3 युनिट हायड्रोग्राफ म्हणजे किती इफेक्टिव्ह रेनफॉल? 3 युनिट हायड्रोग्राफ म्हणजे किती इफेक्टिव्ह रेनफॉल रे? याचा 1 सेंटीमीटर, याचा 1 सेंटीमीटर, याचा 1 सेंटीमीटर, म्हणजे 3 सेंटीमीटर झाले ना ते. मग तुम्हाला काय करावं लागेल? डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ जो आहे याच्या व्हॅल्यूला डिवाइड बाय 3 करावं लागेल. मग तुम्हाला डायरेक्टली काय भेटून जाईल? युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला 6 तासाचा भेटून जाईल. क्लिअर झाला का हे सांगा? जर हा प्रॉब्लेम आला तर सोपा, 4 मार्काला जर प्रॉब्लेम आला, सरळ सरळ असा प्रॉब्लेम देऊन दिला, सोडवायला काही अवघड नाही आहे, सरळ सरळ सुटून जाईल. क्लिअर झाला का सांगा रे? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ही पद्धत क्लिअर झाली का तुम्हाला? का रिपीट करूच? रिपीट करायला लावलं मी, रिपीट करेल. तुम्ही बोलत बी नाही आहेत. माझा आवाज येतोय का नाही क्लिअर काय माहिती? सागर, क्लिअर आहे का रे? गायत्री, हां. या पद्धतीने आपण काय करतो? हे फाइंड आउट करतो. तर मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन तुम्हाला क्लिअर झाली. मग याच्याबद्दल जर थिअरी विचारली तर काय काय लिहिणार याच्यामध्ये आपण? काय लिहिणार? तर लिहिणार पहिले की जर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ही जर तुम्हाला एक डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ जर दिला असेल, याच्यापासून एन डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वापरतात. पण एक लक्षात घ्यायचं, एन हा इंटिजर असायला पाहिजे. याचा अर्थ असा झाला की जर डी हवर असेल ना, तर त्याच्या मल्टिपल ऑफ डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ तुम्ही बनवून टाकतात. ठीक आहे. कसा बनवतात? त्याचा डायरेक्टली काय करायचं बरं का? व्हॅल्यू न घेता याच्या टर्ममध्ये नंबर लेटरच्या टर्ममध्ये तुम्ही ते टेबल बनवून दाखवायचा. जसं की टाईम इन हवर, ऑर्डिनेट ऑफ द डी हवर, ऑर्डिनेट ऑफ डी हवर, नंतर लॅग बाय डी हवर, लॅग बाय 2D हवर, लॅग बाय 4D हवर, आणि इथे लिहायचे 0, U1, U2 या पद्धतीने. मग त्यांची सम करायची. मग सम केल्यानंतर तुम्हाला DRH भेटेल. मग DRHला डिवाइड बाय ER केल्यानंतर तुम्हाला हे भेटेल. असं याच्यामध्ये करून दाखवायचं असतं थेरीमध्ये. जर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आलं तर थेरीमध्ये तुम्हाला नंबर न घेता तुम्हाला लेटर घेऊन त्याला एक्सप्लेन करून दाखवायचं आहे. तो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज गोइंग टू बी ओव्हर. क्लिअर झालं का? आणि बेस पिरियड कसा काढतात ते बेस पिरियडचा बी फॉर्म्युला मी तुम्हाला सांगून दिला आहे. जर तो कळाला नसेल मी सांगून दिला. ही झाली आपली पहिली पद्धत. ते पहिली पद्धत झाली. आता दुसरी पद्धत, नाऊ सेकंड मेथड. आता आपल्याला काय करायचं बरं का? दुसरी पद्धत, तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ आहे. या डी हवरच्या युनिट हायड्रोग्राफपासून एन डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ बनवायचा आहे. परंतु एन काय असेल या केसमध्ये? एन इज नॉट इंटिजर, इट इज अ फ्रॅक्शन. म्हणजे काय? एनची व्हॅल्यू काय असू शकते? एनची व्हॅल्यू 1.5, एन इज इक्वल टू 2 असू शकतो, एन इज इक्वल टू 0.5, एन काही पण असू शकतो, एन काही पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ दिला आहे, आणि या 2 तासाच्या युनिट हायड्रोग्राफपासून तुम्हाला मी 4 5 तासाचा युनिट हायड्रोग्राफ बनवायला लावतोय. मग जर तुम्हाला मी 2 तासाच्या युनिट हायड्रोग्राफपासून 4 तासाचा जर का युनिट हायड्रोग्राफ बनवायला लावत असेल, तर एनची व्हॅल्यू किती येईल बरं का? तर तुम्ही म्हणणार एनची व्हॅल्यू 2 पासून 5
5पर्यंत पोहोचण्यासाठी मल्टिप्लाय किती करता तुम्ही 2.5ने ना. सो यांची व्हॅल्यू 2.5 येऊन जाईल. मग लक्षात आलं का तुमच्या. जर फ्रॅक्शनवाला जर का तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ काढायचा असेल तर तुमच्याकडे कोणती मेथड असते, यस कर्व मेथड. तो यस कर्व मेथड. मग आता तुम्हाला यस कर्व मेथडमध्ये जबरदस्त प्रश्न विचारलेत आणि उद्या पण हा प्रश्न 100% दिसायला भेटणार आहे. पण मी तुम्हाला जेवढी थेरी देतो तुम्ही जशी तशी जर का तिथं उमटवली तर 1 मार्क पण कट होणार नाही, 1 पण मार्क कट नाही होणार. ठीक आहे. तर लक्ष द्या आता काय करायचं. सो आता आपण काय बघणार आहोत, आपण बघणार आहोत यस कर्व मेथड. सो सेकंड मेथड यस कर्व मेथड. तुम्ही तर स्टार करा, यस कर्व मेथड मेन्शन करा, यस कर्व मेथड. यस कर्व मेथड टाकून दिला आपण. यस कर्व मेथड किंवा यालाच आपण यस हायड्रोग्राफ पण म्हणतो, यस हायड्रोग्राफ. सगळ्यात अगोदर आपण त्याच्या डिफिनेशनबद्दल बोलूया की यस हायड्रोग्राफ नेमका काय असतो, आपण त्याला कशासाठी वापरतो, हे 2 पॉईंट येऊन जातील त्याच्यामध्ये. यस कर्व किंवा यस हायड्रोग्राफ नेमका काय आहे, तर यस कर्व ही एक हायड्रोग्राफ असतो. यस कर्व जो आहे तो एक हायड्रोग्राफ असतो, जो कशापासून तयार झालेला आहे, म्हणजे आपण कसा तयार करतो लक्षात घ्या. जर समजा आपल्याकडे 2 तासाच्या पाऊस पडल्यानंतर युनिट हायड्रोग्राफ आपल्याकडे आहे, तर डी हवरचा म्हणजे 2 तासाच्या पावसासाठी युनिट हायड्रोग्राफ आपल्याकडे आहे. तर तो 2 तास संपल्यानंतर आपण काय करतो पुन्हा, आपण पुन्हा त्या 2 तास संपल्यानंतर पुढे 2 ताससाठी युनिट हायड्रोग्राफ आपण काय करतो, त्याच्या पुढे लॅग करतो. पुन्हा आपण 2 तासासाठी त्याला लॅग करतो, पुन्हा आपण 2 तासासाठी लॅग करतो. असं आपण इनफायनाईट टाईमसाठी आपण काय करतो, लॅगिंग करतो. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं काय, समजा माझ्याकडे युनिट हायड्रोग्राफ होता, हा युनिट हायड्रोग्राफ होता माझ्याकडे 1 सेंटीमीटर आणि 2. तर 2 तासाच्या पावसासाठी माझ्याकडे हा युनिट हायड्रोग्राफ असा होता. पण याला मी काय करणार, 2-2 तासांनी लॅग करत जातोय, 2-2 तासांनी. तर 2-2 तासांनी लॅग केला, हा गेला इथं पुढे. पुन्हा 2 तासांनी लॅग केला, हा गेला इथून पुढे. पुन्हा 2 तासांनी लॅग केला, हा गेला इथं पुढे. असं कुठपर्यंत करत जाईल मी, असं इन्फिनिटीपर्यंत करेल मी. कुठपर्यंत करेल मी, इन्फिनिटीपर्यंत करेल. आणि जेव्हा मी इन्फिनिटी करेपर्यंत करेल आणि असं केल्यानंतर मी या सगळ्या जे काही आपण युनिट हायड्रोग्राफ घेतले ते या सगळ्यांची जेव्हा मी ॲडिशन करतो, तर ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला एक ग्राफ भेटेल, जो ग्राफ अशा पद्धतीने असतो. आणि हा जो तुम्हाला एक कर्व भेटत आहे, या कर्वलाच आपण काय बोलतो, यस कर्व. या कर्वला आपण काय बोलतो, यस कर्व. याची डिफिनेशन लिहायची बरं का आपल्याला. तर डिफिनेशन कसं लिहितोय मी, यस कर्व इज अ हायड्रोग्राफ. तो डिफिनेशन काय लिहितो याच्यामध्ये, हे लिहावं लागणार तुम्हाला. यस कर्व इज दी हायड्रोग्राफ, इज दी हायड्रोग्राफ प्रोड्यूस, यस कर्व इज द हायड्रोग्राफ प्रोड्यूस्ड बाय continuous effective rainfall, continuous effective rainfall at constant rate for an infinite period. लक्षात आलं का. यस कर्व इज द हायड्रोग्राफ प्रोड्यूस बाय कंटिन्युअस इफेक्टिव्ह, सांगतो याचा अर्थ सांगतो. इट इज अ हायड्रोग्राफ प्रोड्यूस बाय द कंटिन्युअस इफेक्टिव्ह रेनफॉल ॲट कॉन्स्टंट रेट फॉर ॲन इनफायनाईट पिरियड. ज्याला ही डिफिनेशन लिहिता येईल तो ही डिफिनेशन लिहेल, आणि ज्याला सगळ्यात सोपी डिफिनेशन जी आपल्या कन्सेप्टवरून कळते ती काय बरं का, तो काय बरं का, याला दुसऱ्या तरीकेने पण डिफाईन करता येतात. इट इज कर्व ऑप्टेन बाय कशा पद्धतीने ऑप्टेन झाली बरं का, इट इज अ कर्व ऑप्टेन बाय समेशन ऑफ, ती जी यस कर्व भेटली तुम्हाला ती कशी ऑप्टेन झाली, इट इज अ कर्व ऑप्टेन बाय समेशन ऑफ इनफायनाईट सिरीज ऑफ डी हवर युनिट हायड्रोग्राफ. क्लिअर झाला. डी हवर युनिट हायड्रोग्राफ स्पेस्ड बाय, इथल्या लॅग करत होते ना तुम्ही, स्पेस्ड डी हवर अपार्ट किंवा लॅगिंग बाय डी हवर अपार्ट किंवा लॅगिंग बाय डी हवर असं म्हणा. जिथं स्पेस म्हणताय तिथं जर का लॅगिंग केलं ना, लॅगिंग बाय डी हवर तरी चालेल. सो इट इज अ कर्व ऑप्टेन बाय समेशन ऑफ इनफायनाईट सिरीज ऑफ डी हवर विच इज स्पेस्ड ॲट डी हवर अपार्ट, किंवा इट इज अ कर्व ऑप्टेन बाय समेशन ऑफ इनफायनाईट सिरीज ऑफ द डी हवर लॅगिंग बाय डी हवर. याचा अर्थ काय झाला लक्षात घ्या. यात दुसऱ्याचा व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायची आहे. ही यस कर्व ही एक अशी कर्व आहे जी तुम्हाला समेशन करून भेटलेली आहे, पण कोणाची समेशन, जो तुम्हाला डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ दिला होता त्याला तुम्ही लॅग करतायत इनफायनाईट टाईमसाठी तुम्ही त्याला लॅग करतायत आणि त्यांची समेशन करतायत. तर जो तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ दिलेला आहे, जो तुम्हाला डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ दिला आहे, रिपीट, जो तुम्हाला डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ दिला आहे त्याला तुम्ही डी हवरने लॅग करतायत इनफायनाईट टाईमसाठी तुम्ही त्याला लॅग करतायत आणि त्यांच्या ऑर्डिनेटची सम करतायत. तर त्यांची समेशन केल्यानंतर जी कर्व भेटते त्याला आपण यस कर्व बोलतो. बोला, कळालं का रे यस पोरींनो, कळालं का. हा ठीक आहे. तो यस कर्वला तुम्हाला या पद्धतीने डिफाईन करायचा आहे.
तुम्हाला एस कर्वला डिफाईन करता आलं. तर डिफिनेशन लिहिता आली बरं कायची. एस कर्वची डिफिनेशन काय लिहिली मी. एस कर्व इज द कर्व ऑब्टेन बाय समेशन ऑफ इनफायनाईट सिरीज ऑफ द डी हवर युनिट हायड्रोग्राफ विच इज लॅगिंग बाय डी हवर. आणि ही डिफिनेशन लिहिल्यानंतर तुम्हाला डायग्राम काढायची आहे. तर तुम्हाला डी हवर 1 सेंटीमीटर बघा इथे लिहितो मी 1 सेंटीमीटर या साईडला लिहितो. तर डी हवरचा जो काय होता डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला असा दिला होता. पण तुम्ही काय केला याला उतरवला खाली आणि इथून पुन्हा जसा तसा कॉपी पेस्ट केला. पुन्हा याला पुढे हे केला याला उतरवला खाली पुन्हा इथून असं हे केला पुन्हा अशा पद्धतीने. तर हे चालूच आहे. हे कुठपर्यंत चालू असेल हे कुठपर्यंत चालू असेल हे चालूच आहे हे चालूच आहे हे चालूच आहे हा चालूच आहे कुठपर्यंत तो टिल इन्फिनिटीपर्यंत. ठीक आहे. हे कुठपर्यंत इन्फिनिटीपर्यंत. हा ठीक आहे. तर हे आपण करत गेलो आणि या सगळ्यांची जेव्हा मी समेशन करणार तर ही समेशन केल्यानंतर तुम्हाला असा एक कर्व भेटतो. ठीक आहे. असा एक कर्व तुम्हाला भेटणार आहे. जरा एस शेपमध्ये काढतो. ठीक आहे. असा एक कर्व भेटतो याला बोलतो आपण एस कर्व. ही तुम्हाला डायग्राम काढायची आहे एस कर्व. ठीक आहे ना. या डबड्याच्या खाली ठेवा. हा जो डब्बा बाय डब्बा आहे ना या डब्बा बाय डब्याच्या खाली याला असा ठेवायचा. हा एस कर्व आहे आपला. हा एस कर्व आहे. ठीक आहे. तो हा एस कर्व आपल्याला दिसायला भेटत असतो. हा एस कर्व काढला मी. तो इनफायनाईट सिरीजपर्यंत तुम्ही चाला. हा एस कर्व आहे. मग आता इतर एस कर्व पद्धती म्हणजे आपण करतो काय माहिती आहे का. आपण काय करतोय माझ्याकडे फक्त ना 2 तासाचा युनिट हायड्रोग्राफ होता. मग त्याला मी काय करणार पुढे लॅग करणार मला एस कर्व भेटून जाईल. आणि त्या एस कर्वचा वापर करून आपण काय करतो 2 तासाचा जर का तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ दिला असेल तर या एस कर्वचा वापर करून आपण 8 तासाचा किंवा कोणत्या पण टायमिंगचा युनिट हायड्रोग्राफ काढू शकतो. कोणाचा वापर करून या एस कर्वचा वापर करून आपण कोणत्या पण टायमिंगचा युनिट हायड्रोग्राफ काढू शकतो. बात क्लिअर झाली का. पहिले मला सांगा युनिट हायड्रोग्राफची इंटेन्सिटी किती असते रे. जो युनिट हायड्रोग्राफ मी काढला आहे हा पहिला युनिट हायड्रोग्राफ समजा. पेन घेतो येलो कलर घेतला. तुम्ही मला सांगा हा पहिला युनिट हायड्रोग्राफ घेतला मी याची इंटेन्सिटी किती असेल बरं का. इंटेन्सिटी डिनोटेड बाय आर नॉट करतो. तर इंटेन्सिटी किती असते 1/d. दुसरा युनिट हायड्रोग्राफ याची इंटेन्सिटी किती असेल 1/d. तिसऱ्याची इंटेन्सिटी 1/d. चौथ्याची इंटेन्सिटी 1/d. त्यामुळे तुम्ही त्याला काय करतायत एका कॉन्स्टंट रेटने त्या सिरीजला बनवतायत. त्यामुळे पहिली डिफिनेशन काय सांगत होती तुम्हाला ती डिफिनेशन तीच होती की तुम्ही काय करतायत त्याला डी हवरने लॅग करत जातायत. पण प्रत्येकाची इंटेन्सिटी किती आहे कॉन्स्टंट रेट. तो कॉन्स्टंट रेटचा जो पाऊस आहे आपण काय करतोय 2 तासामध्ये जो पाऊस पडला होता ना तो पुढच्या 2 तासामध्ये तोच पडला असेल पुढच्या 2 तासामध्ये तोच पडतोय असं इनफायनाईट टाइमसाठी आपण तोच पाऊस पाडतोय आणि त्याच्यापासून एस कर्व बनवून टाकतोय. म्हणजे लक्षात आलं का याच्यावरून की हे प्रत्येक युनिट हायड्रोग्राफची जी इंटेन्सिटी आहे ती 1/d आहे. त्यामुळे हा जो एस कर्व आपण बनवलेला असतो या एस कर्वचा सुद्धा इंटेन्सिटी किती असते तर तुम्हाला पॉईंट भेटून जाईल. द इंटेन्सिटी ऑफ एस कर्व आता जी एस कर्व बनली ना त्याची इंटेन्सिटी ऑफ एस कर्व किती असते इंटेन्सिटी ऑफ एस कर्व इज 1/d. तो इंटेन्सिटी ऑफ एस कर्वला मी आर नॉट दाखवतो समजा आर नॉट दाखवतो. तर इंटेन्सिटी ऑफ एस कर्व आर नॉट इज इक्वल टू 1/d. तर ही पण प्रॉपर्टी तुम्हाला लिहायची. तर तुम्ही सुरुवातीला डिफिनेशन लिहिली पुढे सुरुवातीला तुम्ही काय लिहिली त्याची डिफिनेशन लिहिली. दुसरा पॉईंट तुम्ही असं मेन्शन करून द्यायचा की जर समजा आपल्याला युनिट हायड्रोग्राफ जो दिलेला आहे डी हवरचा त्याच्यापासून एन डी हवरचा जर का युनिट हायड्रोग्राफ बनवायचा असेल तर तुम्हाला एस कर्व मेथड वापरावी लागेल. पण एन काय असायला पाहिजे एन हा इंटिजरने राहणार. एन इज नॉट इंटिजर एन इज अ फ्रॅक्शन. तो एन काही पण फ्रॅक्शन होऊ शकतो. त्या केसमध्ये तुम्ही हे यूज करू शकतात. तो आर नॉट पण झाला हे पण झालं. 2-3 पॉईंट भेटले. आता पुढे आपल्याला बघायचं आहे की एस कर्व भेटली मग एस कर्वचा वापर करून दुसरा बनवायचा कसा ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. इथपर्यंतची बात आपली क्लिअर झाली. तर आता गंमत बघा इथपर्यंतची गोष्ट क्लिअर झाल्यानंतर आता मी काय करतो तुम्हाला मी काल एक पॉईंट पण बोललो होतो काय बरं का की इथून जाऊन जे नाही असं कॉन्स्टंट होऊन जातं रे. कोणता पेन वापरू मी निळा पेन वापरला. हे जे नाही वाला हे इथून कॉन्स्टंट होतोय. मग तुम्हाला एक गोष्ट पण बोललो तुम्ही काय की कोणत्या टाईमपासून हा कॉन्स्टंट होतो आठवते का तुम्हाला काल बोललो मी. तर कोणत्या टाईमपासून हा कॉन्स्टंट होतो बरं रे. हा जो काही आहे पहिला युनिट हायड्रोग्राफ जिथं संपतो ना पहिला युनिट हायड्रोग्राफ ज्या ठिकाणी संपतो म्हणजे पहिला युनिट हायड्रोग्राफ जो काही आहे त्याचा बेस पिरियड जो आहे त्याचा तो जिथं संपतो तिथून जे काही आहे आपल्याला कॉन्स्टंट डिस्चार्ज भेटायला लागून जात असतो. हा वाला पॉईंट आता तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे. यावाला पॉईंट सांगण्यासाठी याला मी खोडतो. आता बघा पुढचा पॉईंट. ठीक आहे. हा पुढचा पॉईंट घेतला. पुढचा पॉईंट काय घेतोय मी हे बघा. आता आपण काय केला हा डब्बा होता वरती हा डब्बा होता असा काहीतरी होता आणि याचा एस कर्व बनवला मी या पद्धतीने. आणि तुम्हाला काय बोललो मी की पहिला युनिट हायड्रोग्राफ जिथं संपतोय ना हा वाला इथून इथपर्यंत तर तिथं जे ना डिस्चार्ज आपल्याला कॉन्स्टंट भेटतो. मग ही डायग्राम जर मला काढायची असेल तर मी कशी काढणार मी डायग्राम फक्त अशीच काढणार आहे. बघा रे कशी काढतो मी डायग्राम. ही डायग्राम जर मला काढायची असेल फक्त पहिला युनिट हायड्रोग्राफ काढतो मी पहिला युनिट हायड्रोग्राफ आणि हा जिथं संपतो ना तिथून मी लाल कलर यूज केला असं दाखवतो रे. हा झाला आपला एस कर्व. म्हणजे
अशी डॉटेड लाईन दाखवतो, अशी डॉटेड लाईन दाखवतो. इथं जो काही आपल्याला डिस्चार्ज भेटेल याला आपण क्यू एसने डिनोट करतो. अँड दिस क्यू एस, हा क्यू एस काय आपला, याला बोलतो आपण इक्विलिब्रियम डिस्चार्ज, कॉन्स्टंट डिस्चार्ज, इक्विलिब्रियम डिस्चार्ज किंवा सॅच्युरेशन डिस्चार्ज. इक्विलिब्रियम डिस्चार्ज किंवा याला सॅच्युरेशन डिस्चार्ज पण म्हणतात. ठीक आहे ना. तो हा वाला आपला सॅच्युरेशन डिस्चार्ज येऊन जाईल या पद्धतीने. लक्षात आलं का. पहिला युनिट हायड्रोग्राफ खूप सारे होते, ते इनफायनाईट नंबर ऑफ होते, पण पहिला जो काही आहे हा पहिला युनिट हायड्रोग्राफ ज्या ठिकाणी संपतो तिथंच तुम्हाला कॉन्स्टंट डिस्चार्ज भेटायला लागून जात असतो. म्हणजे तुम्ही सगळ्यांची बेरीज करतायत, पण करा बेरीज किती पण करा, याच्यानंतर सगळ्यांची बेरीज जी ना ती कॉन्स्टंट येईल. कॉन्स्टंट ॲक्च्युली ती कॉन्स्टंट येत नाही, थोडी फ्लक्च्युएशन होत असते. मी काल तुम्हाला दाखवलं ना हा ग्राफ कसा बनतो. हा ग्राफ जो काही ना स्ट्रेट नाही राहत, हा असा असतो, ॲक्च्युली असा असतो. म्हणजे व्हॅल्यू थोड्या कमी जास्त होत असतात, तो जवळजवळ व्हॅल्यू व्हेरी होत असतात. अशा पद्धतीने जे काही आहे हा ग्राफ आपल्याला बनताना दिसायला भेटत असतो. असा तो आपला एस कर्व असतो. तर ठीक आहे ना. तर तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये ही डायग्राम काढून दाखवायची आणि मेन्शन काय करायचं आहे, द इक्विलिब्रियम डिस्चार्ज ऑर सॅच्युरेशन डिस्चार्ज इज, कुठे भेटतो तुम्हाला, इज ॲट व्हॉट, ज्या ठिकाणी तुमचा बेस पिरियड संपतोय त्या ठिकाणी तुम्हाला हा कॉन्स्टंट डिस्चार्ज सापडतोय. तो कॉन्स्टंट डिस्चार्ज तुम्हाला कुठे सापडतो, त्यासाठी तुम्ही हे वाला पॉईंट इथे मेन्शन करायचं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो आता, ऐका हां. मी प्रश्न विचारतो, जर तुम्हाला कॉन्स्टंट डिस्चार्ज मिळवायचा असेल, हा वाला क्यू एस, तर कॉन्स्टंट डिस्चार्ज मिळवण्यासाठी कम से कम आपल्याकडे किती युनिट हायड्रोग्राफ असायला पाहिजे. कमीत कमी कॉन्स्टंट डिस्चार्ज अचीव करण्यासाठी कमीत कमी आपल्याकडे किती हायड्रोग्राफ असायला पाहिजे. याच्या आतमध्ये पण असतात ना असे, असा हा एक, असा हा एक, असा हा एक, किती असायला पाहिजे मग. हा पहिला जो होता ना त्याचा बेस पिरियड होता टी बी, समजा किती होता बेस पिरियड टी बी होता. तो टी बी, याचा ड्युरेशन किती आहे, याचं एक नाही, हे बघा याचा ड्युरेशन किती आहे, हा डी आहे. पण पुढे तुम्ही त्याला सरकवला होता, पुढे त्याला सरकवला होता, बरोबर की नाही. मग तुम्हाला किती लागेल ते हे पण गोष्ट लक्षात ठेवायची, किती लागतील तुम्हाला. तो देअरफॉर जर कॉन्स्टंट डिस्चार्ज जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर कमीत कमी तुमच्याकडे किती युनिट हायड्रोग्राफ असायला पाहिजे, तुमच्याकडे एवढे युनिट हायड्रोग्राफ असायला पाहिजे. बघा किती रे, याच्या आतमध्ये हे जे ना, याच्या आतमध्ये जेवढे पण युनिट हायड्रोग्राफ असतील ना तेवढे लागतील तुम्हाला. याच्या आतमध्ये येतात का, येतात की, हे बघा येतात, कोणकोणते येतात. हावाला इथं गेला, याच्यानंतर असं सुरू होतो हा पुढं, बरोबर का. अजून हावाला इथं गेला, याच्या खाली सुरू होईल, हावाला इथं येईल, ह्यावाला पुढे गेला, हा इथं खाली येईल. मला तुम्ही सांगा, समजा हा चालला गेला आता पुढं. आता मला सांगा या लाईनपर्यंत किती युनिट हायड्रोग्राफ आले बरं का. हा एक आला, हा दोन आला, हा तीन आला आणि हे चार आलेत की नाही. मग तुम्ही काय करता माहिती आहे का, हा बेस पिरियडला डिनोट करता तुम्ही टी बीने, आणि हे डी डी, हा डी. सो देअरफॉर तुम्ही काय करतात, नंबर हा वाला पॉईंट आहे तुम्हाला, हे सगळे पॉईंट मेन्शन करायचे परीक्षेमध्ये. नंबर ऑफ युनिट हायड्रोग्राफ रिक्वायर टू अचीव मिनिमम नंबर, असं म्हणा, मिनिमम नंबर ऑफ युनिट हायड्रोग्राफ रिक्वायर टू अचीव इक्विलिब्रियम डिस्चार्ज इज इक्वल टू बेस पिरियड. पहिला जो युनिट हायड्रोग्राफ काढला ना त्याचा बेस पिरियड डिवाइड बाय ड्युरेशन, हा डी. बेस पिरियड बाय ड्युरेशन जर केला तर एवढे युनिट हायड्रोग्राफ तुम्हाला लागतात कम से कम. म्हणजे तुम्ही काय करणार, आता लॅगिंग करणार आपण पुढे जाऊन, आपण इनफायनाईट पिरियडपर्यंत करायची गरज नाही तुम्हाला. कुठपर्यंत करायची, टी बी बाय डी एवढे युनिट हायड्रोग्राफची तुम्ही लॅगिंग करून टाका, तुम्हाला कॉन्स्टंट डिस्चार्ज भेटून जाईल. एवढंच करायचं, इनफायनाईटपर्यंत करत जायची गरज नाही आहे. कळाला का पॉईंट रे, कळाला का पॉईंट. मिनिमम नंबर ऑफ द युनिट हायड्रोग्राफ रिक्वायर टू अचीव द इक्विलिब्रियम डिस्चार्ज इज इक्वल टू टी बी बाय डी. हा वाला पॉईंट कळाला का. आता आपलं सुष्मिता, प्रज्ञिनी, क्लिअर काय. ठीक, हा वाला पॉईंट पण मेन्शन झाला. आता लक्षात घ्या, आता एस कर्व काढायचं आहे तुम्हाला. एस कर्व काढायचं ना, एस कर्व काढण्यासाठी तुमच्याकडे दोन पद्धती असतात. एस कर्व काढण्यासाठी तुमच्याकडे दोन पद्धती आहेत. एक आहे आपल्याकडे एक आहे सरळ लॅगिंगवाली पद्धत आहे. ठीक आहे, एस आपल्याकडे एक लॅगिंगवाली पद्धत आहे आणि त्याच्यानुसार आपण आणि दुसरी एक पद्धत असते ते डिफरन्सवाली. तर ते तुम्हाला सांगतो. तर इथपर्यंत हे वाले पॉईंट तुम्ही नोट करतायत ना, सगळ्यांनी हे वाले सगळे पॉईंट नोट करा. ही जी डायग्राम मी काढून दाखवली हे पण सगळे पॉईंट नोट करून घ्यायची. ठीक आहे, हे पॉईंट सगळे नोट करून घेतले तुम्ही समजा. आता पुढे जाऊ. पुढचा पॉईंट काय, तर आपल्याकडे एस कर्व, पुढचा पॉईंट, एस कर्व कॅन बी ड्रॉन, हे सगळे लिहायचं तुम्हाला. एस कर्व कॅन बी ड्रॉ बाय टू मेथड. तर दोन मेथड कोणते बरं का. एस कर्व जर तुम्हाला काढायचे असेल तर तुमच्याकडे दोन मेथड्स आहेत. मग कोणकोणते दोन मेथड्स आहे बरं. पहिली मेथड लॅगिंग मेथड. पहिली मेथड कोणती आहे, लॅगिंग मेथड. तो पहिली मेथड जी आहे आपल्याकडे ती लॅगिंग मेथड आहे. आणि दुसरी मेथड जी असते आपल्याकडे त्याला मेथड ऑफ तो एस कर्व डिराईव्ह करण्यासाठी दोन मेथड असतात. पहिली लॅगिंग मेथड आहे आणि दुसरी मेथडचं नाव जे काही आहे त्या दुसरी मेथडचं नाव, एक मिनिट दुसरी मेथडचं नाव आहे एस कर्व ॲडिशन मेथड. एस कर्व
एस कर्व ॲडिशन मेथड. सो लॅगिंग मेथड आणि एस कर्व ॲडिशन मेथड या दोन पद्धतीच्या मदतीने तुम्हाला एस कर्व काढता येते. पण एस कर्व काढून आपलं थांबून होत नाही. एस कर्वच्या पुढे एक स्टेप असते, तेवढं केल्यानंतर मग तुम्हाला दुसरा युनिट हायड्रोग्राफ भेटेल. ठीक आहे, त्या दोन पद्धती मेन्शन केल्यात का? आवाला पॉईंट झाला का? एस कर्व कॅन बी ड्रॉन बाय युजिंग द टू मेथड. पहिला लॅगिंग मेथड, दुसरा एस कर्व मेथड. आता याच्याच खालचा याचा पुढचा पॉईंट, आता पहिला उचलला, याचा पुढचा पॉईंट काय? लॅगिंग मेथड. याचा पुढचा पॉईंट काय? लॅगिंग मेथड. आता लॅगिंग मेथड कशी असते बघा. हां, लॅगिंग मेथड सांगतो तुम्हाला. लॅगिंग मेथड काही नाही, लॅगिंग मेथड कशी असते हे सांगतो बघा. लॅगिंग मेथडमध्ये पण तुम्हाला मेन्शन करून दाखवायचं आहे. सो लॅगिंग मेथड, ॲड इनफायनाईट नंबर ऑफ युनिट हायड्रोग्राफ. याच्यामध्ये लिहितोय पॉईंट, याच्यामधला पॉईंट लिहितोय. ॲड इनफायनाईट नंबर ऑफ. इनफायनाईटची गरज आहे का तुम्हाला? सांगा बरं का. नाही. कमीत कमी किती युनिट हायड्रोग्राफ असायला पाहिजे तुम्हाला डिस्चार्ज मिळवण्यासाठी? सांगितलं तुम्हाला TB/D. सो ॲड इनफायनाईट नंबर ऑफ युनिट हायड्रोग्राफ, ब्रॅकेटमध्ये लिहायचं, ब्रॅकेटमध्ये TB/D एवढी युनिट हायड्रोग्राफ लागतील मिनिमम. ठीक आहे ना. हॅविंग लॅग टाईम, त्याला लॅग करत जायचं ना तुम्हाला, प्रत्येकाला लॅग करत. हॅविंग लॅग टाईम D हवर. हॅविंग लॅग टाईम कितना? तर हॅविंग लॅग टाईम D हवर इच. हवाला पॉईंट लिहून टाकला. हा पॉईंट काय आहे याला मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे ना. हवाला पॉईंट काय आहे याला आपण समजून घेऊया. तर याला आपण समजून घेऊया. मग आता काय बोललो मी? लॅगिंग मेथडमध्ये तुम्ही काय करायचे? इनफायनाईट नंबर ऑफ द युनिट हायड्रोग्राफ जे की आहेत त्याला लॅग करत जायचं. ठीक आहे, त्याला लॅग करत जायचं. हा वाला जो पॉईंट सांगितला आहे मी, ते वाला पॉईंट मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, हा पहिला युनिट हायड्रोग्राफ होता, ज्याचं रेनफॉल ॲक्सिस आहे 1 सेंटीमीटर. युनिट हायड्रोग्राफ आहे तो याचा. ठीक आहे, आणि याचं जे काही आहे हे D हवर आहे. पुढचा जर मला काढायचा असेल तर याला पुढे हे केला D हवर. ठीक आहे ना, D हवर. या पद्धतीने आपण हे करत जातो. ठीक आहे ना, या पद्धतीने आपण करत जातो. आता पहिला जो काही आहे, या पहिल्याचा बेस पिरियड आहे TB. तुम्ही काय करता? TB/D जर केला तुम्ही, TB/D, तर तुम्हाला काय भेटून जाईल बरं का? तुम्हाला डिस्चार्जसाठी तो हे पण भेटून जाईल. हा मी असा कॉन्स्टंट करून घेतला. ठीक आहे, हा झाला एस कर्व. या पद्धतीने एस कर्व काढून टाकला. आता ही मेथड शिकवण्यासाठी काय करतो मी? ही मेथडला मी एक्सप्लेन करण्यासाठी इथं आहे आपला टाईम, तो कॉलम बनवावा लागेल. आता टाईम हवरमध्ये. ठीक आहे, दुसरा कॉलम आपल्याकडे D हवर युनिट हायड्रोग्राफ. तुमच्याकडे D हवर युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट आहेत. D हवर युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट आहेत. पुढे काय करणार तुम्ही? D हवरचा जो युनिट हायड्रोग्राफ आहे, D हवरचा युनिट हायड्रोग्राफ, त्याला लॅग करणार. याला लॅग करायचं, लॅग बाय D हवर. हा दुसरा कॉलम झाला. D हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 2D हवर. ठीक आहे, लॅग बाय 2D हवर. चला पुढे. D हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय किती? तो लॅग बाय, अशा पद्धतीने आपण हे करत जाणार. तो D ने लॅग बाय करत जाणार. 2D झाला, लगेच 3D झाला. अशा पद्धतीने लॅगिंग तुम्ही करत राहणार आहे. तो D हवरने लॅगिंग तुम्ही करत जाणार आहे. पुढे काय करणार आपण? तर आणि लास्टवाला कॉलम असतो आपला एस कर्व. याच्या पुढे काय असणार? एस कर्व. तो पहिल्यामध्ये टाईम लिहिला, नंतर D हवरची ऑर्डिनेट, नंतर D हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय D हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 2D हवर, D हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 3D हवर. आणि समजा इथपर्यंत लिहिलं मी, इथपर्यंत केलं, आणि शेवटी लिहिलं मी एस कर्व. शेवटच्या कॉलममध्ये काय लिहितोय? शेवटच्या कॉलममध्ये एस कर्व ऑर्डिनेट. या पद्धतीने लिहितो. ठीक आहे, या पद्धतीने लिहिलं. आता हे परीक्षेमध्ये लिहायचं आहे, ही पहिली पद्धत बी. ठीक आहे ना. 4 मार्काला जर विचारलं तर थोडं जास्तपर्यंत नाही. आता लॅगिंग मी D2D केली ना, तुम्ही इथपर्यंतच करायचं. तो टाईम दिला आहे मला 0. टाईम किती दिला आहे? 0. नंतर 0चे जे काही आहे टाईम 0 दिलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय बरं का सांगतो आता. एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय सांगतो. तर हा 0 आहे. दुसरा टाईम काय आपला? D. नंतर पुढचा टाईम आहे समजा 2D. त्याच्या पुढचा टाईम अशा पद्धतीने चालला आहे खाली, अशा पद्धतीने चाललेला आहे. आणि फायनल काय असेल इथे ND लिहून द्यायचं. डॉट याच्या खाली असेल ND. इकडे या D हवर युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट. पहिला आहे 0, नंतर आहे U1, नंतर U1, नंतर U2, नंतर U3. अशा पद्धतीने तुम्ही खाली जाणार अप टू डॉट UN पर्यंत. लॅग करायचं आहे म्हणजे काय बरं का? हा 0 इथे येऊन जाईल, 0 U1 U2 या पद्धतीने लॅगिंग होत चाललेली खाली. ठीक आहे, पुन्हा इथं पण लॅग करायचं म्हणजे काय बरं? इथे येईल 0. अशा पद्धतीने लॅगिंग करत जायची. पुन्हा खाली काय बरं का? इथे येईल 0 U1 U2 अशा पद्धतीने मला करत जायचं आहे खाली. ठीक आहे, तो हे सगळं करत गेलात का? तो टेबल बी खोडला गेला माझ्याकडून. हे सगळं करत गेल्यानंतर काय होईल? हा टाईमचा कॉलम झाला, हा D हवरचा झाला, हा D हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय D हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 2D हवर. या पद्धतीने करत तुम्हाला एस कर्व भेटणार आहे. मग तुम्ही काय करतात? या प्रत्येकाची एस कर्वची काय करणार बरं का? ॲडिशन करत जाणार. तो पहिला जो काही असणार हा 0 असणार, दुसरा काहीतरी असेल तर तुम्ही काय करणार बरं का? जेवढे पण हे होते, हा इथं U1 होता, इथं 0 होता, यांची बेरीज जर केली तर एस कर्वचा ऑर्डिनेट काय भेटेल? U1. इथला होता दुसरा मधला, इथं होता
इथं होता U2 आणि इथं होता U1. मग याचा ऑर्डिनेट काय येतील बरं का, U1 + U2. या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागत असतं, या पद्धतीला वापरावं लागतं. क्लिअर झालं का ही पद्धत सांगा. लॅगिंग मेथड क्लिअर आहे का रे. मग तुम्हाला एस कर्वचे ऑर्डिनेट भेटून गेले. एस कर्वचे ऑर्डिनेट भेटतील आणि एस कर्वचे काय येतील बरं का ऑर्डिनेट, 0 U1 U1 + U2 U1 + U2 + U3 U1 + U2 + U3 या पद्धतीने करतील. आणि तुम्ही एका पॉईंटला जातात नंतर एस कर्वचे ऑर्डिनेट सगळे काय होत जातात, कोण सांगेल मला. एस कर्वचे ऑर्डिनेट एका पॉईंट नंतर काय होत जातात, एका पॉईंट नंतर कॉन्स्टंट. मग तुम्ही इथे डॉट 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 करायचं आणि खाली कॉन्स्टंट करून घ्यायचं US. या पद्धतीने तुम्हाला ती थेरीमध्ये लिहायचं आहे. हे जे मी तुम्हाला लिहून देतो ना, हे थेरीमध्ये लिहायचं आहे बस. मग तुम्हाला एस कर्वचे ऑर्डिनेट भेटून गेले. एस कर्वचे ऑर्डिनेट भेटल्यानंतर मग पुढची प्रोसिजर असते. पण ही मेथड पहिली आहे, ही लॅगिंग मेथड आहे. तर लॅगिंग मेथडच्या मदतीने तुम्हाला एस कर्व कसं काढायचं आहे कळालं का. फक्त लॅग करत जायचं. कुठपर्यंत लॅग करत जायचं, TB/D. म्हणजे जर समजा तुम्हाला बेस पिरियड माहिती आहे ना पहिल्याचा, तर पहिल्याचा बेस पिरियड डिवाइड बाय ड्युरेशन ऑफ रेनफॉल असं करून घ्या. मग तुम्हाला नंबर ऑफ युनिट हायड्रोग्राफ भेटतील. मग पहिला जसा तसा होता, लॅग बाय वाला केला. मग जेवढे काही असतील तेवढे तुम्ही हे करायचे, तेवढे नंबर ऑफ करायचे. मग तुम्हाला एक पर्टिक्युलर पॉईंट नंतर कॉन्स्टंट डिस्चार्ज भेटायला लागून जातो. कॉन्स्टंट किंवा थोडाफार व्हॅरी होतो. तो 20-18 अशा पद्धतीने कॉन्स्टंट डिस्चार्ज तुम्हाला पुढे जाऊन भेटत असतो. तर ही झाली पहिली मेथड. ही पहिली मेथड झालेली आहे आपली. आता तुमच्याकडे जर का जागा असेल तर याचं उदाहरण पण तुम्ही सोडू शकतात. ठीक आहे ना. तो याला एकदा घेऊन घ्या पटकन. चला याला कसं सॉल्व करतो आपण, तो पहिले आपल्याकडे एक्झाम्पल. आता एक्झाम्पल बघा, तुमच्याकडे मोठी वही घ्या म्हणजे खालच्या जागा जरा जास्त येईल. 9 पेज घ्या. 9 पेज घ्या. ठीक आहे. इथे दिले टाईम. माझ्याकडे मोबाईलमध्ये स्क्रीन कमी आहे, तुम्ही समजून घ्या गोष्टींना. इथं टाईम दिला आहे. ठीक आहे. इथं टाईम दिलेला आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला म्हटलेलं आहे 2 हवरचा युनिट हायड्रोग्राफ जो आहे ना, 2 हवर युनिट हायड्रोग्राफ त्याचे ऑर्डिनेट दिले. ठीक आहे. तो 0 2 0 2 4 0 2 4 6 8 आणि हा 10 आणि याचे ऑर्डिनेट दिले समजा इथं 0 2 0 2 4 8 6 आणि 0 या पद्धतीने ऑर्डिनेट पण दिलेत. आता तुम्हाला काय म्हणतात ते की लॅगिंग मेथडने एस कर्वचे ऑर्डिनेट काढून दाखवा. तुम्हाला एस कर्वचे ऑर्डिनेट काढून दाखवायचे आहेत. तुम्हाला काढून दाखवायचे आहेत. मला सांगा रे, जो तुम्हाला मी युनिट हायड्रोग्राफ 2 तासाचा जो युनिट हायड्रोग्राफ दाखवला आहे तुम्हाला दिलेला आहे, त्याचा बेस पिरियड किती. जो तुमच्या समोर मी युनिट हायड्रोग्राफ 2 तासाचा जो युनिट हायड्रोग्राफ दिलेला आहे मी, त्याचा बेस पिरियड किती, कोण सांगेल मला. तुमच्या समोर जो युनिट हायड्रोग्राफ मी दिलेला आहे त्याचा बेस पिरियड किती. 2 काय आहे, हा 2 काय आहे, हा 2 त्याचा पाऊस पडण्याचा टाइम आहे, डी आहे तो डी. बेस पिरियड किती, टीबी. बेस पिरियड किती, 10. बेस पिरियड किती आहे, 10. लक्षात आलं का. ह्या वाला ग्राफ जर तुम्ही बनवायला गेला तर 0 2 तर तुम्हाला बेस पिरियड किती दिसेल, त्याचा 10 तास आहे ना. त्याचा बेस पिरियड किती, 10 तासाचा आहे. लक्षात घ्या. तो बेस पिरियड त्याचा 10 तासाचा आहे, लक्षामध्ये ठेवा तुम्ही. ठीक आहे. मग आता 10 तासाचा जर का त्याचा बेस पिरियड असेल, 10 डिवाइड बाय तुम्ही काय करणार, ड्युरेशन किती आहे. 2 हवरचा जर का युनिट हायड्रोग्राफ असेल तर ड्युरेशन किती असेल, 2. सो 10 डिवाइड बाय 2 जर केलं तर 5. तुम्हाला हायड्रोग्राफ किती लागतील, 5. ऑलरेडी एक हायड्रोग्राफ आहे आपल्याकडे. आता लॅग करत तुम्हाला चारदा लॅग करावं लागेल. चारदा लॅग केल्यानंतर तुम्हाला 5 युनिट हायड्रोग्राफ भेटतील. तास जसा तसा दिलेला आहे. आता मी काय करणार, दुसरा कॉलम लॅगिंग करा. 2 हवर युनिट हायड्रोग्राफ 2 हवर UH लॅग बाय 2 हवर. 2 हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 2 हवर. ठीक आहे. लॅग करा. मग हा इथे येईल 0, हा 0, इथं येईल 2, इथं येईल 4, इथं येईल 4 आला, एक मिनटं, हां 4. त्याच्यानंतर काय येईल, इथे 8, इथं येईल, हा येईल इथे 8, इथं येईल 6 आणि याच्या खाली काय येईल रे, इथं 12 करतो. आता इथं 12 तास. इथं काय येईल, इथं येईल 0. झालं का लॅग, हे लॅग झालं. चला पुढे चला, पुढच्या कॉलममध्ये. सो UH आपण बोलणार 2 हवर UH लॅग बाय 4 हवर. आता 4 हवरने लॅग करतोय. 2 हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 4 हवर. मग काय येईल बरं का, इथं काही नाही, इथं येईल 0, इथं येईल 2, इथं येईल 4, इथं येईल 8, इथं 4 आहे, इथं येईल 8, इथं येईल 6 आणि इथं किती येईल, 0. इथं मला 14 करावं लागेल. इथे किती येईल, 0. क्लिअर झाली बात. ठीक आहे. ही पण बात क्लिअर झाली. किती युनिट हायड्रोग्राफ झाले आपल्याकडे, 1 2 3, अजून आपल्याला 2 जमवायचे आहेत. अजून जवळजवळ आपल्याला 2 जमवायचे आहेत. 2 हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 6 हवर. ठीक आहे. तो 2 हवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 6 हवर. करा मग आता लॅग बाय 6 हवर काय येईल. मग आता सुरुवात करेल इथून 0 2 2, ठीक आहे ना, 4, नंतर 8, नंतर याला इथं करतो मी, हा 0 होता ना इथं, 8, नंतर हा काय येईल 6, नंतर हा काय येईल, हा येईल इथं 0, खालचा काय येईल इथं 0.
झालेत 4 झालेत, अजून एकदा करावं लागेल मला. 2 अवर युनिट हायड्रोग्राफ लॅग बाय 8 अवर. असं करत करत जेव्हा मी जाईल, हा येईल इथं 0, हा येईल इथं 2, हा येईल इथं 4, ठीक आहे ना, हा येईल इथं 4, सगळे वाढवून घ्या इकडं, हा येईल इथं 4, नंतर हा येईल इथं 8, नंतर हा येईल इथं 6, आणि हा खालचा येईल इथं 0, खालचा येईल इथं 0. क्लिअर आहे. आणि आता हे सगळे झाले. आता तुम्हाला काय करावं लागेल, यस कर्व काढावं लागेल. तर यस कर्वचे ऑर्डिनेट, आता यस कर्वचे ऑर्डिनेट कसे काढणार तुम्ही आता, यस कर्व ऑर्डिनेट कसं काढतो मी, करा सगळ्यांची बेरीज सरळ सरळ. हा आला इथं 0, हे किती आले तर हे बघा, हे ऑर्डिनेट घेतो मी, हे टाईम नका घ्या, पेन चालवा, दुसरा पेन चालवतो हिरवा कलर. हां, हा झाला जसं तसं इथं आला. या दोघांची बेरीज किती झाली, 2, ठीक आहे ना. या दोघांची बेरीज किती झाली, 4 आणि 2 6, बरोबर. हे किती झाले, हे 8 4 12 आणि 2 14, ठीक आहे. हे किती झाले, 6 आणि 8 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 18 आणि 2 20, पुढे 6 आणि 8, 6 आणि 8 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, ठीक आहे ना, 18 आणि 2 20, पुढे. आता बघा आलं का डिस्चार्ज कॉन्स्टंट, हे 2 व्हॅल्यू कॉन्स्टंट आल्या. पण तुम्हाला माहिती आहे का, पुढे 2 व्हॅरिएशन म्हणतो, खाली खालीवर खालीवर पण होतं. कसं बघा, हा किती झाला, 6 आणि 8, 6 आणि 8 14, 14 आणि हे किती झाले 18, हे किती झाले 18, हा किती आहे 14. या पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला डिस्चार्ज भेटून गेला 20 दोनदा आला ना, याचा अर्थ तुम्हाला QS भेटून गेलेला आहे. म्हणून मी काय बोलतो लक्षात घ्या. तर तुम्ही जर का अजून जास्त जर का त्याला लॅगिंग केली असती ना, तर तुम्हाला अजून इथं खाली 20 आला असता, अजून एकदा लॅगिंग केलं अजून खाली 20 आला असता. या पद्धतीने घडतं. सो देअरफोर 20 अवरचा आपल्याला काय डिस्चार्ज हा दिसायला भेटत आहे, हा वाला. पण हा QS काढायचा कसा, याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे मेथड आहे. आता मी ती तुम्हाला सांगतो QS कसा काढतो आपण. पहिले सांगा, ही लॅगिंग मेथड तुम्हाला कळाली का. यस कर्वचे ऑर्डिनेट काढता येतील का लॅगिंग मेथडने, बाकीचे बोला रे, नवीन सांगू का रे, क्लिअर आहे का हे लॅगिंग मेथड, यस कर्व काढण्याची लॅगिंग मेथड क्लिअर आहे का, राईट, तो क्लिअर आहे. आता याला खोडला. आता आपल्याला काढायचं आहे, आता आपल्याला काढायचं QS. पुढच्या पॉईंटमध्ये याच्यामध्ये बरं का, कोणता पॉईंट चालला आहे आपला, लॅगिंग मेथडमध्ये तुम्ही लॅगिंग मेथड कशा पद्धतीने यूज केली ते तुम्ही एक्सप्लेन करून सांगितलं. आता तुम्हाला काय करायचं आहे, या लॅगिंग मेथडमध्ये तुम्हाला QS जो आहे ना, QS याला बोलता तुम्ही सॅच्युरेशन डिस्चार्ज किंवा इक्विलिब्रियम डिस्चार्ज, हा काढायचा कसा, हा कसा काढावा. सो देअरफोर QS इज इक्वल टू कसा काढा तुम्ही QS, हा बघा, हा जो आहे आपला, हा यस कर्व आहे, असा यस कर्व आहे. इथं आपल्याला QS भेटतो, समजा हा डॉटने दाखवतो, हा QS आहे. हा QS कसा काढायचा, इथं कोपऱ्यामध्ये जो काय आहे, कोपऱ्यामध्ये आपल्याकडे असे डब्बे 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 असे राहणार आहेत अप टू इन्फायनाईट पिरियडपर्यंत, ठीक आहे, इन्फायनाईटपर्यंत. मला QS काढायचा आहे. मग मी QS कसा काढतो, QS इज इक्वल टू एरिया ऑफ कॅचमेंट एरिया इन किलोमीटर स्क्वेअर, ठीक आहे ना. कॅचमेंट एरिया जो किलोमीटर स्क्वेअरमध्ये टाकतात, इन टू तुम्हाला करावं लागते याची इंटेन्सिटी. यस कर्वची इंटेन्सिटी किती असते रे, म्हणजे R0. यस कर्वची इंटेन्सिटी किती असते बरं, R0ची व्हॅल्यू किती असते, R0ची व्हॅल्यू किती असते, QS इज इक्वल टू एरिया किलोमीटर स्क्वेअरमध्ये. मला जर का मीटर स्क्वेअरमध्ये करायचं असेल एरियाला, तर मी कितीने मल्टिप्लाय करतो, किलोमीटर स्क्वेअरचा मीटर स्क्वेअरमध्ये करण्यासाठी 10⁶. तो 10⁶ने मल्टिप्लाय केला, जो की मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट होऊन गेला, ठीक आहे. इंटू R0 म्हणजे काय, R0 म्हणजे इंटेन्सिटी, R0 म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ यस कर्व, आणि ती किती असते 1/d, किती असते 1/d. तो 1/d म्हणजे काय, 1 सेंटीमीटर बाय d हवर, 1 सेंटीमीटर बाय काय d हवर. तर तुम्ही R0 काय लिहिणार, 1 सेंटीमीटर बाय d हवर. इथपर्यंत क्लिअर आहे, काय लिहून झालं का. QS इज इक्वल टू A इंटू 10⁶ मीटर स्क्वेअर इंटू 1 सेंटीमीटर डिवाइड बाय d हवर. आता याला एका युनिटमध्ये नेण्यासाठी तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार बरं का, एका युनिटमध्ये नेण्यासाठी तो A इंटू 10⁶ इंटू हा 1 सेंटीमीटर आहे, हा मीटर स्क्वेअर होता, हा का होता, हा मीटर स्क्वेअर होता. 1 सेंटीमीटरला जर का मीटरमध्ये न्यायचं असेल तर 10⁻²ने मल्टिप्लाय करावं लागतं, तेव्हा मीटरमध्ये होऊन जातो तो, डिवाइड बाय हा हवर, याला सेकंडमध्ये जर न्यायचं असेल, कारण की मला डिस्चार्ज जो पाहिजे ना मीटर क्यूब पर सेकंडमध्ये पाहिजे, मग मी या हवरला काय करून घेतो, सेकंडमध्ये करून घेतो. सो D जसा तसा राहील, आणि 1 हवर म्हणजे 3600 सेकंद. सो D इंटू 3600 सेकंद, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही या पूर्ण याला सॉल्व करतात, तर QSची व्हॅल्यू किती भेटते तुम्हाला, QS इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला, तर QS इज इक्वल टू 2 पॉईंट किती असतो आता बरं सांगा रे, 2.778 A/d, 2.778 A/d. याचा अर्थ जर तुम्हाला इक्विलिब्रियम डिस्चार्ज जर काढायचा असेल तर काय करायचं, एरिया डायरेक्टली किलोमीटर स्क्वेअरमध्ये टाकायचा, D जो आहे तो डायरेक्टली तासामध्ये टाकायचा, यांचा रेशो घेऊन त्याला 2.278ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला QS भेटेल डायरेक्ट कशामध्ये, मीटर क्यूब पर सेकंडमध्ये.
डायरेक्ट मीटर क्यूब पर सेकंडमध्ये. बोला हा वाला पॉईंट क्लिअर झाला का? लॅगिंग मेथडमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, हा लॅगिंगवाला पॉईंट क्लिअर झाला का? जर तुम्हाला वाटतं की आम्हाला तो टेबल वगैरे बनवायचा नाही बनवलं तरी चालेल, एवढी जी मी थिरी सांगतो एवढं बी लिहिलं तरी सफिशियंट आहे. ही लॅगिंग पहिली मेथडमध्ये मी तुम्हाला हा वाला पॉईंट सांगितला. हा वाला पॉईंट क्लिअर आहे का? बोला सागर, क्लिअर आहे का? येस सर. ठीक आहे. हां, तो ही सगळी माहिती तुम्ही याच्यामध्ये लिहिली. ही सगळी माहिती झाली. आता दुसरी पद्धत सांगतो. दुसरी पद्धत खूप भारी पद्धत आहे. जर याला व्यवस्थित समजून घेतलं किंवा तुम्ही जर याला थेरीमध्ये लिहिलं तरी पण भारी काम होणार आहे. बघा दुसरी मेथड. तर दुसरी मेथड काय आता व्यवस्थित मन लावून ऐकणार. दुसरी पद्धत खूप भारी पद्धत आहे. ठीक आहे. कशी पद्धत बरं का? सो पुढचं आता इथं मेथड 2, एस कर्व काढण्याची मेथड 2, ज्याला तुम्ही काय म्हणतात, याला बोलतात तुम्ही एस कर्व ॲडिशन. एस कर्व ॲडिशन. आता एस कर्व ॲडिशन कशा पद्धतीने करतो आपण लक्षात घ्या. मी जो आहे तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ, तुम्हाला डी हवरचा युनिट हायड्रोग्राफ मी दिला आहे. हा डी हवर हा 1 सेंटीमीटर. ठीक आहे. कसा बनतो 1 सेंटीमीटर? हा CM आहे 1 सेंटीमीटर. या तो 1 सेंटीमीटर कसा आहे? हा असा काहीतरी. ठीक आहे. असा काहीतरी वन दिलेला आहे. आणि अजून याला जर का लॅग जर का करत गेलात, ते आता लॅगिंग दाखवत नाही मी इथं. लॅगिंग पण मी केलेली आहे. जर लॅगिंग जर तुम्ही केली ना तर तुम्हाला असा एस कर्व भेटेल. सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? एस कर्व भेटेल. या पॉईंटला जाऊन तो कॉन्स्टंट होऊन जाणार आहे. ठीक आहे. आणि आपल्या इकडे काय असतो? QS असतो. ठीक आहे. हा वाला पॉईंट आपल्याला भेटून गेला. आणि ते जे काही आहे आता गंमत बघा रे. आता काय बोलतो गंमत बघा. हा जो पाऊस जिथं संपतोय ना, हा डी हवरला, या डी हवरला जर समजा टाईम पिरियड म्हणजे कोणता? हा खाली ही ॲक्सिस कोणती आहे? ही ॲक्सिस काय दाखवते तुम्हाला? टाईम दाखवते. ठीक आहे ना. हां, जर समजा हे टाईम जर का लेस दॅन ऑर इक्वल टू डी जर का असेल ना, तर यस कर्वचे जे ऑर्डिनेट असतात, यस कर्वचे ऑर्डिनेट ते नेहमी काय असतात? 0 असतात. ते नेहमी काय असतात? 0 असतात. एक मिनिट हां, 0 नाही. काय बोललो मी तुम्हाला? काय बोललो की जर का समजा टाईम पिरियड लेस दॅन ऑर इक्वल टू डी जर का असेल तर यस कर्वचे ऑर्डिनेट इज इक्वल टू यस कर्वचे जे ऑर्डिनेट असतात ते जे असतात ते युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट एवढे असतात. युनिट हायड्रोग्राफ ऑर्डिनेट. यस कर्व ऑर्डिनेट इज इक्वल टू युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट एवढे दोघंच मला सारखे दिसायला भेटेल. म्हणजे काय म्हणतो माहिती का मी? हा जो डी आहे ना, डी याच्या आतमध्ये जर का तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना तर याचे जे ऑर्डिनेट कोणाचे? हा गुलाबी कलरचे जे ऑर्डिनेट ना तेच ग्रीन कलरचे आहेत. गुलाबी कलर कुठे? हा गुलाबी कलर बघा. हा जो गुलाबी कलर आहे ना, हा वाला गुलाबी कलर किंवा रेड कलर, याचे जे ऑर्डिनेट ना डी पेक्षा कमी टाईमसाठी दोघांचे ऑर्डिनेट सेम आहे. यस कर्वचे पण आणि युनिट हायड्रोग्राफचे पण सेम आहेत. ही बात क्लिअर झाली का तुम्हाला? हा वाला पॉईंट. सेकंड मेथडमध्ये यस कर्व ॲडिशनमध्ये मी तुम्हाला काय पॉईंट बोललो पहिला? याच्यामध्ये मी तुम्हाला पॉईंट काय बोललो की टाईम जर का लेस दॅन ऑर इक्वल टू डी जर का असेल तर यस कर्व ॲडिशन इज इक्वल टू युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट. क्लिअर आहे का? हा वाला पॉईंट. हा जर पॉईंट क्लिअर असेल तर आता पुढचा पॉईंट बघा. हां, समजा आता मी काय केलं? लॅगिंग करतो ना मी. हा लॅगिंग केला डी हवरने. लॅग केला डी हवरने. हा सुरुवातीला इथून रे. सॉरी हां, याला लेवल इक्वल येते. तो कॉपी पेस्ट करताय ना तुम्ही. असा इथून हा असा कॉपी पेस्ट करून असा नेला. ठीक आहे. या पद्धतीने मी ते केला. आता गंमत बघा रे. तर डी हवरच्या करस्पॉन्डिंग जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथं काय दिसायला भेटतंय? तो डी हवरच्या करस्पॉन्डिंग यस कर्वचा जो काही ऑर्डिनेट आहे ना त्याला मी समजा U1 म्हणतोय. काय म्हणतो याला मी? U1. हा U1 आहे. चला आता हा इथं डी आला. आता डी आला. डी प्लस डी म्हणजे हा इथं काय असेल? 2D असेल. या 2Dच्या करस्पॉन्डिंग यस कर्वचा ऑर्डिनेट किती असेल? यस कर्वचा ऑर्डिनेट किती असेल सांगतो बघा. यस कर्वचे ऑर्डिनेट किती असेल? याला वरती नेला मी. तो बॉटमपासून तर युनिट हायड्रोग्राफपर्यंत हे जे काही असेल हे आपला युनिट हायड्रोग्राफचा ऑर्डिनेट आहे U2. याला बोलणार मी U2. तर 2Dच्या करस्पॉन्डिंग जो युनिट हायड्रोग्राफ आपला दिसायला भेटतोय त्याच्याबरोबर तो U2 आहे. आणि वरती जो गॅप आहे ना, ग्रीन कलर दाखवतो. वरतीचा हा छोटूसा गॅप आहे ना, छोटूसा गॅप याच्या आणि याच्यामधला हा वाला गॅप हा किती असतो? हा असतो त्याच्या मागचा जो ऑर्डिनेट ना यस कर्वचा तेवढा असतो. हा किती असतो बरं का? हा असेल U1 एवढा. ठीक आहे. कळेल ते आता. कळेल सांगतो. चला पुढं. आता पुढे डब्बा वाढवा. तो डब्बा वाढवून ठेवला आहे मी अगोदरच. हा वाढवून ठेवला. याला खाली आणला. हा खाली आणला. ठीक आहे. याला खाली आणला. तर आता मला काय करायचं आहे? यस कर्वचं ऑर्डिनेट शोधत बसलोय ना मी. पहिलं ऑर्डिनेट आले U1. दुसरं ऑर्डिनेट काय आलं बरं का? U1 प्लस U2. दुसरं किती आले? U1 प्लस U2. तिसरे किती येईल बरं का? लक्षात घ्या. हा इथून तर युनिट हायड्रोग्राफपर्यंत हे जे काही असेल हे किती असेल? हे असेल U3. हे किती असेल? U3 पर्यंत. थांबा एक मिनटं. इथपर्यंत हा जो पहिला युनिट हायड्रोग्राफ आहे ना आपला, त्या पहिल्या युनिट हायड्रोग्राफपर्यंत उचलायचं त्याला. तो किती असेल? ते असेल U3. आणि याच्यावरती ग्रीन कलरने जे दाखवतो तुम्हाला मी,
याच्यावरती जो ग्रीन कलरने दाखवतो हा किती असतो, हा असतो यस कर्व, हा असतो यस कर्व ॲडिशन. म्हणजे काय, त्याच्या मागचा जो कोऑर्डिनेट ना यस कर्वचा तो आला, तो किती आहे बरं का मागचा, तो आहे U1 प्लस U2. किती आहे, U1 प्लस U2. सेम पुढे चला, सेम आता इथून बी जर का मी गेलो ना, तर सेम इथून जर गेला मी डब्बा वाढवतो, हळूहळू करेल गोष्टी, लक्षात घ्या, गिवअप करू नका, व्यवस्थित लक्ष द्या. याला जर का खाली लिहिला मी, खाली असा खाली जर का नेला, तर हा आता किती डी झाला, हा झाला डी, हा झाला 2D, हा झाला 3D, हा झाला 4D. तर 4Dच्या करस्पॉन्डिंग यस कर्वचे ऑर्डिनेट काय येतील, तर तुम्ही काय करणार, याला इथून तर इथपर्यंत हा जो ऑर्डिनेट झाला हा युनिट हायड्रोग्राफचा, सॉरी हां, इथून तर इथपर्यंत पहिला युनिट हायड्रोग्राफ घ्यायचा, इथपर्यंत जो काही असेल हा आपला होऊन जाईल U4, हा होऊन जाईल U4. आणि इथून तर इथपर्यंत हा वरचा जो आहे ना, इथपर्यंत, पेन कोणते पेन घेतले जात आहेत, इथून तर इथपर्यंत हा जो काही आहे हा झाला आपला त्याच्या मागचा काय असेल बरं का, U1 प्लस U2 प्लस U3, हे दोघं वरचे आणि हा खालचा, असे ऑर्डिनेट येतील. तर या पद्धतीने आपण हे करत जातो. इथं गिचिड झाली जास्त, नवीन काढून दाखवतो, पद्धत संपलेली आहे, एकदम सोपी पद्धत आहे. ठीक आहे. तर यस कर्व ॲडिशन मेथडने मी काय करतो बरं का, जर तुम्हाला यस कर्वचा पुढच्या टायमिंगचा जर तुम्हाला ऑर्डिनेट काढायचा असेल, तुम्ही कसं काढतात बरं का, तर त्याला या पद्धतीने काढतात. मागचा जो आहे त्या मागच्या यस ऑर्डिनेट घ्यायचा, मागचा ऑर्डिनेट घ्यायचा आणि त्याच्यामध्ये युनिट हायड्रोग्राफचा ऑर्डिनेट जोडून द्यायचा. लक्ष द्या व्यवस्थित. त्या सगळ्या डायग्राम मी घेत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. हे पहिलं युनिट हायड्रोग्राफ, त्या लॅगिंगवाल्या जे आहेत ना, त्या डायग्राम इथे घेत नाही, फक्त वरून दाखवतोय, असा हा डब्बा दाखवतो. मे बी आता कळून जाईल. ठीक आहे, हा असा डब्बा दाखवतो आणि इथपर्यंत दोघं मर्ज करायची, असा रे, असाच दाखवतो. ठीक आहे, असं दाखवतो. चला, याच्यावरून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिला पॉईंट मी तुम्हाला काय बोललो, की जर का समजा टाईम ही टी वाली करे, हां, जर टाईम टी लेस दॅन ऑर इक्वल टू डी जर असेल, तर यस कर्वचे जे ऑर्डिनेट आहेत, यस कर्वचे ऑर्डिनेट ऑफ यस कर्व, ते कोणाबरोबर असतात, जो युनिट हायड्रोग्राफ तुम्ही काढला ना ग्रीन कलरमध्ये, त्याच्या ऑर्डिनेटच्या बरोबर असतात. ही वाली पहिली पॉईंट सांगितलं मी, ही वाली पहिला पॉईंट सांगितला. क्लिअर झाला का? हा वाला पॉईंट क्लिअर झाला. दुसरा याच्यामध्ये बाण दाखवून लिहितो. आता हा झाला डी अवरचा, तो डी अवरपर्यंत आपण आलो. आता आपण जो पुढे 2D अवरपर्यंत, हा इथून तिथपर्यंत डी होता, इथून तिथपर्यंत डी, हा डी होता, हा वाला पॉईंट काय, हा झाला आता आपला 2D, हा काय झाला आपला 2D. आता 2D साठी मला यस कर्वचं ऑर्डिनेट काढायचं आहे. मग 2D